अंधश्रद्धेकडे जाण्याचा कसा भाग असतो तो सांगतो. अक्कलकोटला स्वामीची ती पाठी मोठी अन्नछत्रात मूर्ती आहे. त्या मूर्तीच्या बाहेर उभारून ती अशी करत होती. ती सांगत होती की जर तुम्हाला यश मिळत नसेल, तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल, तुम्हाला संतती होत नसेल, आरोग्याचे प्रश्न असतील, तर तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवता आणि कुलदेवीचं आराधना करा, तिला चोळी भरा, तिला नारळ द्या, नक्कीच तुमचं चांगलं. ओके. ज्या देवीने सृष्टी बनवली तुमच्या खण आणि नारळासाठी ती उपाशी आहे का? तुम्ही दिला नाही म्हणून ती तुम्हाला हे करणार आहे का? शिक्षा करणार आहे का? बरोबर बोलले. साधी गोष्ट की त्यासाठी तुम्हाला शिक्षा करणार नाही. तिनेच तो नारळ बनवला, तिनेच खण बनवला, तिनेच तुम्हाला बनवलं. सर्व तिचं जेव्हा पाहिजे तेव्हा ती घेऊ शकते. पण ती तुम्ही दिलं नाही म्हणून तुम्हाला त्रास देणार, म्हणजे ही मानवी प्रवृत्तीचं तुम्ही लक्षण परमेश्वर आरोपित केलं. करेक्ट. मग ही श्रद्धेचं कुठं झालेलं आहे? अंधश्रद्धा, भीती निर्माण करून दिली. बरोबर. आता ही भीती कोणी निर्माण केली? तर भीती तथाकथित लोकांनी निर्माण केलेली आहे, किंवा ज्यांचा धंदा चालला पाहिजे. करेक्ट. बरं, नारळ गेले पाहिजे, चोळी गेली पाहिजे, हार गेले पाहिजे, खडी सगळे ह्या लोकांनी ती तयार करून ठेवलं की एवढं जर दिलं तर परमेश्वर तुम्हाला चांगलं करेल. आपण दोन कारणांनी परमेश्वराची भक्ती करतो, एक भीती आणि एक अपेक्षा. करेक्ट. या दोन गोष्टी परमेश्वराच्याकडे घेऊन जातात. जर भीती नसेल तर तुम्ही परमेश्वराकडे जाणार नाही. बरोबर. आणि अपेक्षा नसेल तरी जात नाही. करेक्ट. मला सांगा, कांदा कोणी बनवला? तुम्ही बनवला? तुमच्या वडिलांनी केला? आजोबांनी केला? नाही, म्हणजे कोणी केला? माहिती कोणी केलं? परमेश्वराने केलं, निसर्गाने. निसर्ग म्हणजे परमेश्वर. परमेश्वर काही वेगळा नाही आहे. मग तो कांदा जो आहे तो कोणी बनवला? परमेश्वराने बनवला. लसूण कोणी बनवलं? परमेश्वराने. द्विदल कोणी बनवलं? परमेश्वराने. मग त्यांनी जे बनवलं तो वाईट कसं असू शकतं? तुम्ही असं फॉस्फरस खाऊ शकत नाही, मरून जा. म्हणून तर कांद्याच्या रूपाने. गंधक तुम्ही असं खाऊ शकत नाही, म्हणून लसणातून मिळतो. गंधक तुमच्या स्किनसाठी चांगला, तुमच्या आरोग्यासाठी, डोळ्यांसाठी चांगला, केसांसाठी चांगला. करेक्ट. स्किन डिसीज होत नाही लसूण खाल्ल्याने. पण जे निसर्गाने तुमच्या खाण्यासाठी बनवतो तुम्ही खाल्लंच पाहिजे. करेक्ट. तिथे अंधश्रद्धा करायची, ही अंधश्रद्धा तयार करतात लोक. काही जण म्हणतात की गुरुचरित्र स्त्रियांनी वाचायचं नाही. गुरुचरित्र स्त्रियांनी वाचायचं, देवाची भक्ती आहे ती. करेक्ट. दत्ताचं आहे ना. परमेश्वराने सांगितलं का स्त्रियांचं वाचायचं नाही? परमेश्वराने स्त्री बनवलं आहे. स्त्री तत्व हे परमेश्वरीच तत्व आहे. करेक्ट. म्हणून अर्धनारी नटेश्वर शंकर बनलेले आहेत. एक ठिकाणी पुरुष तत्व आहे, एका ठिकाणी स्त्री तत्व आहे. करेक्ट. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन पॉडकास्टमध्ये. आजचा पॉडकास्ट जो होणार आहे तो खूप स्पेशल असणार आहे. कारण कसं आहे, खूप लोक जी आहेत ती श्रद्धा तर करत असतात, तर श्रद्धेतून कधी ते अंधश्रद्धेकडे जातात ते त्यांनाही कळत नाही. पण आजच्या पॉडकास्टमध्ये भरपूर काही अशा गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वात आधी आपल्या ऑडियन्सना एक तुमचं शॉर्ट इंट्रोडक्शन द्या. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझं नाव संतोष सीताराम बैरागी. माझं एज्युकेशन आहे, मी डबल MA आहे, BEd आहे आणि LLB केलेलं आहे. आणि जॉब चांगल्या मोठ्या पोस्टवर मी कार्य करत होतो. एज्युकेशनल डायरेक्टर एक प्रायव्हेट संस्थेमध्ये होतो, हॉस्टेल हेड होतो, ॲकॅडमिक इन्चार्ज होतो, ॲडमिनिस्ट्रेटर होतो, प्रिन्सिपल होतो. अशा अनेक पदांवरनं काम करून मी जॉब सोडला आहे आणि जॉब सोडून पूर्णपणे वेळ स्वामी सेवेत आणि समाजसेवेत घालवत आहे. पॉडकास्ट स्टार्ट करायच्या अगोदर आपण एक जर्नी डिस्कस करूया. कारण तुम्ही इतकं तुम्ही शिक्षण घेतलं आहे, इतक्या चांगल्या पोस्टवर होता, लाईफमध्ये असे काही चेंजेस आले ज्याच्यानंतर तुम्हाला पूर्णपणे आता तुम्ही स्वामी सेवेत आहात? खरं मी अगोदर नास्तिक होतो. ओके. आमच्या घरामध्ये माझी आई खूप देवभक्त, प्रचंड स्वामी भक्त. ओके. तिचं वाचन अफाट होतं माझ्या आईचं. माझ्या आईच्या म्हणजे नाते ह्याच्याकडे ननिहालकडे तिचे सर्व घरातले लोक, माझ्या दोन्ही मावश्या ह्यासुद्धा प्रचंड भक्त होत्या देवाच्या. ओके. मोठी मावशी रामाची भक्त होती, 2 नंबरची मावशी शंकराची भक्ती होती. ओके. आणि तिचे आजोबा हांडे महाराज म्हणून पुण्याला प्रसिद्ध होते, ते रामाचे मोठे भक्त होते. म्हणजे घराणं, आईकडचं घराणं पूर्णपणे देवभक्त होतं. ओके. आणि मीच एक घरामध्ये असं होतं की मी नास्तिक होतो. ओके. मला ह्याच्यामध्ये ह्या गोष्टींवर विश्वास नसायचा, बिलीव अजिबात नव्हता. तुम्हाला गंमत सांगेन की मी 12वी पास झाल्यानंतर आमच्या घरच्यांनी ठरवलं की आपण अक्कलकोटला जायचं. ओके. म्हणून माझ्या मोठ्या बहिणी आहेत, त्या पण आल्या होत्या आणि त्यांनी नवीनच मेट्रोडोर गाडी घेतली होती. ओके. त्याकडे मेट्रोडोर चालायची, ती गाडी घेऊन आम्ही अक्कलकोटला गेलो. अक्कलकोटला गेलं, ते आत्ताचं जसं वटवृक्ष मंदिर एवढं मोठं आहे तसं नव्हतं, एक साधं कौलारू. ओके. ओके.
आणि त्या वटवृक्षाच्या डाव्या बाजूला तिकडे एक बाहेर विहीर होती. तिथे गेल्यानंतर मी त्या विहिरीवर बसून राहिलो. माझा छोटा भाचा होता 1 वर्षाचा, त्याला घेऊन बसलो. आणि आई म्हणते चल दर्शनाला जाऊया. मी म्हटलं मी येणार नाही, मी कोणाला विश्वास ठेवत नाही. सर्वजण महाराजांच्या दर्शनाला गेले, सर्व दर्शन गेले. आईने पुष्कळ आग्रह केला पण मी काही दर्शन घेतलं नाही. एवढा मी नास्तिक होतो. आमच्या घरामध्ये साधू लोक, संत लोक आई जेवायला बोलवायची. त्यांना प्रसाद आमच्याकडे असायचं. पालखी आली किंवा वारी आली की आमच्याकडे उत्तर यायचे ते. पण मला त्या लोकांवर पण विश्वास बसायचा नाही. एकदा असंच काहीतरी साधू आले होते आमच्याकडे आणि आईने सर्वांचं छान स्वागत केलं, दूध दिलं आणि सर्व झालं. मी तेवढंच आंघोळ करून आलो. मला प्रचंड राग आला ते आले म्हणून. हो. आणि मी आईला अद्वा तद्वा बोललो कशाला घेतलं. आणि त्यावेळी कधी 10वीला किंवा 11वीला होतो. आणि त्या साधूंना मी बाहेर काढलं. एवढ्या प्रमाणात मी नास्तिक होतो. पण नंतर जीवनामध्ये काही अशा घटना महाराजांनी घडवल्या की मी नास्तिक असून मी एकदम आस्तिक झालो. पण अजूनसुद्धा थोड्या प्रमाणात मी नास्तिक आहे. मी विज्ञाननिष्ठ भक्तीवरती महत्त्व देतो. म्हणजे पूर्णपणे म्हणजे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांच्यामध्ये एक बारीक असा रेष आहे, थीन लाईन आहे. कधी तुम्ही पार करून जाता हे कळत. बरोबर आहे. पण ती पार होऊ नये म्हणून मी तिथे प्रयत्न करतो असतो. आणि आता तर मी एवढं करतो की मी जॉबच सोडून दिलेला. अजून माझ्या जॉबला 12 वर्ष शिल्लक आहेत. रिटायरमेंट जर बघितलं तर मी ते सर्व सोडून पूर्ण वेळ स्वामीच्या सेवेत आणि समाजसेवेत. माझं एक स्वामीमय प्रतिष्ठान म्हणून एक ही आहे संस्था आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून मी आदिवासी स्त्रियांसाठी, झोपडपट्टीतल्या स्त्रियांसाठी हेल्थ कॅम्प घेतो. मेडिकल कॅम्प असतात, त्यामध्ये चष्मा वाटप असतात, डेंटल कॅम्प असतात, गायनॅक कॅम्प असतात. त्यानंतर आम्ही साड्या वाटप करतो, सॅनिटरी पॅड वाटप करतो, चष्मे वाटप करतो. अशी अनेक कामं आम्ही करतो असतो. वह्या पुस्तकं वाटप करण्याचं काम माझं चालू असतं. आणि तिथेसुद्धा ह्या गोष्टीवरच आपला भर असतो की जास्तीत जास्त श्रद्धेने तुम्ही महाराजांचं स्मरण केलं पाहिजे. बरोबर. आणि हे खूप महत्त्वाचं आहे आत्ताच्या जगामध्ये पण. कारण काय होतं, श्रद्धा तर सर्वजण करतात पण त्याच्या आहारी भरपूर लोक जात आहेत अंधश्रद्धेच्या. त्यांना नाही कळत, न कळत ते त्या तिथे वळले जातात. आता त्यामुळे काय होतं की जे भक्त पण आहेत कुठे ना कुठे त्यांच्या मनामध्ये तो डाऊट यायला लागतो की खरोखर स्वामी आहेत का, नाही तर खरोखर ही भक्ती केल्याने काही मनासारखं होतं का. भरपूर लोकांच्या मनात येतात कारण ते लोकांना हे नाही कळत की ते श्रद्धेकडून अंधश्रद्धेकडे कधी गेलेत. अंधश्रद्धा कधी तयार होते जेव्हा श्रद्धेतून. आणि श्रद्धा कधी तयार होते की श्रद्धा अचानक तयार होत नाही. आता मी सांगितलं की माझी आई करायची स्वामीची भक्ती, त्यानंतर तिची आई करायची, बरं तिच्या घरचे लोक करायचे, तिचे वडील करायचे, तिथून तशी भक्ती म्हणून त्यांचे पण घरचे करत असते. म्हणजे काय होतं की ते करतात म्हणून ती करते म्हणून मी करतो. जेव्हा अशी चेंज सुरू होते ती कधीच श्रद्धेतून अंधश्रद्धेत कन्वर्ट होते हे आपल्याला कळत नाही. बरोबर आहे. बरोबर. कारण की काय असतं, एक छोटीशी गोष्ट सांगेन. एक गाव असतं आणि त्या गावामध्ये छोटंसं घर असतं. त्या 2 मुलं असतात आणि ते वडील, त्यांच्या मुलांची आई वारलेली असते. ते वडील काय करायचे, रोज दाराच्या बाहेर त्यांनी ते त्यावेळी दाढी करायला वस्तार असायचा. आणि त्याला चांबड्याच्या पट्ट्यावरती घासलं जायचं. तर तो पट्टा त्यांनी तो बाहेर ठेवला जातो दाराच्या बाहेर. आणि ते सकाळी जायचे, ते घासायचे आणि दाढी करायचे. मुलांना तेवढं काही कळायचं नाही की काय करतात बाबा. हळूहळू मुलं मोठी झाली आणि वडील एक्सपायर झाले. मुलांना ते कधी लक्षात आलं, पण वडील एक्सपायर झाले, मुलं मोठी झाली, शिक्षण घेतलं. मग त्यांच्याकडे पैसा आला. त्यांनी विचार केला बाबा काहीतरी इथे येऊन बाहेर त्या पट्ट्याला काहीतरी करायचे असं त्यांना लक्षात आलं होतं. त्यांना वाटलं की काहीतरी महत्त्वाची गोष्ट म्हणून बाबा रोज सकाळी काहीतरी तिथे येऊन करायचे. म्हणून त्यांनी काय केलं, पैसा आल्यानंतर घरात देवघर बनवलं आणि त्या पट्ट्याला देवघरात ठेवलं. अच्छा. आणि ते त्याची पूजा करू लागले. का तर त्यांना माहितीच नव्हतं त्या पट्ट्याचा वापर कशासाठी करायचा आणि काय करायचं. मग त्यांनी ठरवलं. मग ते अति मुलं थोडी म्हातारी झाली, त्यांची मुलं तयार झाली आणि मग त्या मुलांनी बघ पैसा खूप आला. मग त्या नातवांनी विचारलं की माझे वडील करायचे, त्यांचे वडील करायचे, म्हणजे काहीतरी असलं पाहिजे. म्हणून त्यांनी काय त्या पट्टा खराब झालेला काढून टाकला आणि एक मोठा चांबड्याचा पट्टा आणून ते देवघरात लावला आणि रोज त्याची पूजा अर्चा सुरू झाली. म्हणजे सांगायचा मतितार्थ असा असतो की एका पिढीने केलेलं असतं, तो का करत असतं ते माहितीच नसतं आपल्याला. त्याचं अनुकरण आपण करतो. राईट. आणि ते अनुकरण दुसरी करते, दुसरी पिढी तिसरी करते. पण ती का करत होती याचं
आकलनच करत आपण नाही. बरोबर बरोबर. आणि ते आकलन न करता आपण जेव्हा फॉलो करायला लागतो त्यावेळी ती काय होतं, श्रद्धेचं अंधश्रद्धा होऊन जाते. बरोबर. मग अंधश्रद्धा तयार झाली की अपेक्षा वाढतात. करेक्ट करेक्ट. आपण 2 कारणांनी परमेश्वराची भक्ती करतो, एक भीती आणि एक अपेक्षा. करेक्ट. या 2 गोष्टी परमेश्वराच्याकडे घेऊन जातात. जर भीती नसेल तर तुम्ही परमेश्वराकडे जाणार नाहीत. बरोबर. आणि अपेक्षा नसेल तरी जात नाहीत. करेक्ट. आपण जेव्हा देवळात जातो, अध्यात्म करतो किंवा आपण परमेश्वराची भक्ती करतो, भक्तीमध्ये आपण कशासाठी जातो, तर काहीतरी मागण्यासाठी जातो. बघा, प्रत्येक जण, मी पण असं सांगत नाही, कोणी, सर्वजण जेव्हा मंदिरात जातात हात जोडतात आणि मागतात, परमेश्वर मला आरोग्य दे, मला संपत्ती दे, घर दे, मुलं दे, एज्युकेशन दे, जे काही असेल आपण मागतोच. करेक्ट. आणि मागण्यासाठी जातो. किंवा भीती असते, माझं कसं होणार, माझं भविष्य कसं असणार आहे, माझं आरोग्य कसं असणार आहे, अनेक भीती असते. आणि त्या मी जर परमेश्वराच्या दरबारात नाही गेलो तर माझं काही वाकडं केलं तर, माझी आई करत होती, माझे वडील करत होते, मी केलं नाही तर. बरं. आता गंमत सांगतो, मी एक रील बघितली, म्हणजे टीका नाही आहे ही, पण मी अंधश्रद्धेकडे जाण्याचा कसा भाग असतो तो सांगतो तुम्हाला. तर एक स्त्री कॅमेरासमोर ती रील करत होती की अक्कलकोटला स्वामीची ती पाठी मोठी अन्नछत्रात मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या बाहेर उभं राहून ती अशी करत होती. ती सांगत होती की जर तुम्हाला यश मिळत नसेल, तुम्हाला नोकरीमध्ये यश मिळत नसेल, तुम्हाला संतती होत नसेल, आरोग्याचे प्रश्न असतील, तर तुम्ही नक्कीच तुमच्या कुलदेवता आणि कुलदेवीचं आराधना करा, तिला चोळी भरा, तिला नारळ द्या, नक्कीच तुमचं चांगलं होईल. ओके ओके. बरं. आता ह्याच्यात कॉन्ट्रास्ट काय आहे? महाराजांनी कायम सांगितलं की तुम्ही माझ्याकडे आलात ना, मग इतर गोष्टीकडे बघायचं नाही. त्यावर महाराजांचं एक उदाहरण लिहिला सांगतो की बाळप्पा आणि चोळप्पाने आणि सुंदराबाईंनी ठरवलं की महाराज काय असायचे, पुष्कळ वेळ चोळप्पाच्या घरी राहायचे आणि काही वेळ राजवाड्यात राहायचे. करेक्ट. तर राजवाड्यात गेल्यानंतर पुरुषांना आतमध्ये प्रवेश नसायचा आणि फक्त स्त्रिया जायच्या. महाराज 15-15 दिवस यायचे. मग हे लोक कंटाळायचे पुरुष मंडळी की आता महाराज कधी येणार बाहेर, मग आपण त्यांची सेवा करणार, मग महाराज जोपर्यंत राजवाड्यात तोपर्यंत आपण देवदर्शन करून येऊ. ओके ओके. म्हणून त्यांनी सुंदराबाई सांगितले की जाऊन विचारून की आम्ही तुळजापूरला जाऊन येतो, देवीचं दर्शन घेऊन येतो. असं चोळप्पाची कुलदेवता तुळजाभवानी. तर त्यांनी सांगितलं, मी बाळप्पाने आम्ही जातोय. बाळप्पा नाही म्हणाला होता तरी सुद्धा चोळप्पाने त्याला तयार केलं. ओके. आणि सुंदराबाई गेल्या आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की आम्ही असं असं जाऊन येतो. तर महाराज म्हटले तिथे जाऊन काय उकिरडे फुंकणारत? म्हणजे जर महाराजच तुमचं सर्वस्व आहे, कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, मग तुम्ही कुलदेवीचा नवस करा, नारळ आणि चोळी भरा, हे सांगणं किती चुकीचं. करेक्ट करेक्ट करेक्ट. बरं, हा झाला म्हणजे एक सांगायचा मला मुद्दा की जिथे परम स्वामी आहेत तिथे सर्वस्व तुमचं तेच आलं. बरोबर बरोबर. मग तुम्ही परत, आणि दुसरं काय सांगता की तुम्ही कुलदेवीची ओटी भरा, खण नारळाने भरा. अरे, ज्या देवीने सृष्टी बनवली तुमच्या खण आणि नारळासाठी ती उपाशी आहे का? तुम्ही दिला नाही म्हणून ती तुम्हाला हे करणार आहे का, शिक्षा करणार आहे का? बरोबर बोलले. साधी गोष्ट की त्यासाठी तुम्हाला शिक्षा करणार नाही. तिनेच तो नारळ बनवला, तिनेच खण बनवला, तिनेच तुम्हाला बनवलं. सर्व तिचं जेव्हा पाहिजे तेव्हा ती घेऊ शकते. करेक्ट करेक्ट. पण ती तुम्ही दिलं नाही म्हणून तुम्हाला त्रास देणार, म्हणजे ही मानवी प्रवृत्तीचं तुम्ही लक्षण परमेश्वरावर आरोपित केलं. करेक्ट. परमेश्वराला तुम्ही मानव समजलात आणि त्यावरती ते आरोप केलेत की तो आपण नाही दिलं म्हणून तो आपल्याला त्रास देतो. बरोबर. मग ही श्रद्धेचं कुठं झालेलं आहे? अंधश्रद्धा, भीती निर्माण करून दिलेली. बरोबर. आता ही भीती कोणी निर्माण केली? तर भीती तथाकथित लोकांनी निर्माण केलेली आहे किंवा ज्यांचा धंदा चालला पाहिजे. करेक्ट. बरं, नारळ गेले पाहिजे, चोळी गेली पाहिजे, हार गेले पाहिजे, खडी सगळे, ह्या लोकांनी ती तयार करून ठेवलं की एवढं जर दिलं तर परमेश्वर तुम्हाला चांगलं करेल. बरोबर. परमेश्वर वस्तूचा भुकेला नाही आहे, परमेश्वर भावाचा भुकेला आहे. बरोबर आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये हेच सांगितलेलं आहे की देव भावाचा भुकेला असतो, वस्तूंचा नसतो. ज्यांनी वस्तू निर्माण केल्या, मटेरियलिस्टिक थिंग्स त्यांनी तयार केलेलं, त्याला कशाला हवेत त्या गोष्टी? राईट. आणि इथून श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होतं. ओके ओके. म्हणजे आपण जेव्हा भक्ती करतो, भक्तीमध्ये काय असतं? स्वार्थ नसावा. जेव्हा एखाद्या भक्ती म्हणजे काय, तर खरं अर्थ म्हणजे प्रेम. प्रेमाचं सर्वोच्च रूप म्हणजे भक्ती. बरं, प्रेमाचं सर्वोच्च रूप म्हणजे भक्ती होते. मग प्रेम तुमचं असेल तर भक्ती येणार. करेक्ट. जिथे भय आहे तिथे प्रीती होत नाही. जरी तुलसीदासांनी म्हटलेलं आहे की भय बिना प्रीत न होय. मग ते कोणासाठी आहे? शत्रूंसाठी आहे. करेक्ट. बरोबर. आपल्या लोकांसाठी ते नाही आहे. तर भय जिथं असतं तिथे प्रीती होत नाही.
आणि जिथे प्रीती आहे तिथे भय राहत नाही. राईट. बरोबर. तर प्रीती आणि प्रेम, तर प्रेमाचं स्वरूप वाढलं की भक्ती होते. आता गंमत तुम्हाला असं सांगतो की तुम्ही काही ठिकाणी असं झालेलं आहे की महाराजांचे जे मंदिरं, केंद्र, मठ तयार झाले, तिथे अनेक नियम लावले गेलेले आहेत. हां हां. की तिथे गेल्यानंतर तुम्ही असंच उभं राहिलं पाहिजे, तुम्ही तिथे गेल्यानंतर अशीच घंटी वाजवली पाहिजे, ओके. आरतीच्या वेळी तुम्ही इथेच उभं राहिलं पाहिजे, अच्छा. आरती असताना समोर कोणी आलं नाही पाहिजे, बरं. त्यानंतर एवढ्या वेळेस थांबलं पाहिजे, त्यानंतर जे प्रश्नोत्तर होतात त्यावेळी तुम्ही नंबरप्रमाणे आलं पाहिजे, तुमचे प्रश्न तर किती रात्र आले की तो उद्या तुम्ही यायचं. ओके. म्हणजे त्यानंतर तुम्ही गुरुचरित्र पारायण करावं असलात किंवा स्वामी लीलामृत वाचताय तर तुम्ही काय खाल्लं पाहिजे आणि काय खाऊ नये. म्हणजे कांदा खायचा नाही, लसूण खायचा नाही, द्विदल खायचं नाही, हे अनेक नियम लावलेले आहेत. पण नियम जिथे येतात तिथे काय झालं, हे भक्ती होत नाही, तिथे प्रेम येत नाही, तिथे व्यवहार आला. नियम कुठं असतात? व्यवहारामध्ये असतात. बरोबर. बरोबर. तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये काम करताय तर तिथे गेल्यानंतर सकाळी 8 वाजता तुम्हाला पंच करायचा आहे, 7 वाजता पंच करायचा, त्यानंतर तुमचा लंच टी टाईम असा असेल, लंच टाईम तेवढा असेल, तेवढ्या वेळेत तुम्हाला जेवायचं, परत तुम्हाला येऊन ऑफिस काम करायचं, त्यानंतर चहाचा ब्रेक असेल, टी ब्रेक असेल तो घ्यायचा, तो 5 मिनटं असेल, त्यानंतर तुम्हाला जाताना परत थंब करायचं. हे तुमचे नियम आहेत. मग त्या संस्थेमध्ये कामा ठिकाणी नियम असतात, परमेश्वर ठिकाणी कुठले नियम? करेक्ट. आपण परमेश्वराला वारकरी संप्रदायामध्ये परमेश्वराला माऊली म्हणतो आपण. बरोबर. मग आई जिथे असते, आईकडे कुठले नियम असतात? बाबांकडे असतात नियम. बरोबर. आईकडे नियम नसतात. आईच्या पदराने आपण तोंड पुसतो, आईच्या पदराने आपण हात जेवलेले पुसतो. बरं, आताच्या मुलं पुसत नाहीत, पण त्यावेळी तर आम्ही होतो तर असंच करायचो, आम्ही पदर पकडूनच फिरायचो. म्हणजे आईच्या माऊली जेव्हा म्हटलं तर त्यावेळी नियम नसतात. तिच्याकडे हट्ट केला जातो, तिला मागितलं जातं, तिला रडलं जातं. बरं, तिच्यासमोर आकांतांडव केला जातो, पाय दळले जातात, रुसलं जातं, फुगलं जातं, चिडलं जातं. तिथे नियम नसतं, आई असते. मग परमेश्वर स्वामी जर तुमची माऊली आहे मग नियम का तिथे? करेक्ट. बरोबर आहे. मग जिथे नियम आहेत तिथे प्रेम कसं येणार? बरोबर. नियममध्ये प्रेम येत नाही. तुम्हाला सांगितलं, तलवारीचं टोक मान्य तलवार ठेवली आणि सांगितलं की एवढी गीता रोज वाचत जा, तुम्ही वाचाल. बरोबर. पण ती गीता तुम्हाला समजणारच नाही. का? तर तुमचं लक्ष कुठे त्या नियमांकडे अडकलं आहे, तलवारीकडे आहे. बरोबर. भीतीने तुम्ही वाचताय, मनापासून वाचत नाही. मग ती भीतीने निर्माण झालेलं किती दिवस ती श्रद्धा टिकणार आहे? करेक्ट. करेक्ट. आता माझ्याकडे एक स्त्री आली होती मध्ये, एक त्या मुलाला घेऊन. ती हे करते, स्वामीचं करते फॉलो, की दादा तुम्ही ह्याला थोडं मार्गदर्शन करा आणि ह्याला आशीर्वाद द्या. त्या मुलाची इच्छा नव्हती. ओके. तिने घेऊन आली होती, बळजबरी घेऊन माझ्या पाया पडायला होत होती. तो मुलगा नाही म्हणत होता. आता मी नाही म्हणणं म्हणजे त्या बाईला दुःख होण्यासारखं होतं की दादा नाही म्हणतात. आणि ती माझ्यावर खूप श्रद्धा त्यांची, तिने दादानी सांगितलं तर तो ऐकेल सर्व गोष्टी. आता मी जर त्याला दीक्षा काही द्या म्हणून ती सांगत होती की तुम्हाला काही मंत्र द्या, गुरु दीक्षा द्या. ओके. आता मी ह्या मुलाला जर त्याच्या इच्छा नसताना दीक्षा दिली तर ती कितपत ती फलद्रूप होईल? बरोबर आहे, हा प्रश्न आहे. बरोबर. त्याच्या आईची इच्छा काय तर तो करेल, कारण त्याच्या आईला माहिती आहे की ह्या दीक्षेने तिचा फायदा झालेला आहे. पण त्या मुलालाच माहीत नाही आहे की दीक्षा म्हणजे काय आणि ते घेतल्यानंतर माझा काय फायदा. त्याला त्याचं महत्त्वच माहीत नाही, तर ती दीक्षा घेऊन ते पुढं होणार नाही. बरोबर. फायदा नाही त्या गोष्टी, फायदा नाही, कारण ती भीतीतून तयार झालेली आहे. बरं, दडपणातून तयार झाली. बरोबर. नंतर ती आईनंतर तो ती गोष्ट पूर्ण करेल का? तर केली तरी तो त्याच्यातलं किती तो मनपूर्वक करेल, समरसतेने करेल, राईट, हा प्रश्न उभाच राहतो. आता गंमत तुम्हाला सांगतो की आता त्या सिरियल चालू आहेत, मालिका चालू आहे, महाराज असे 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 येतात रागात, हे आणि शिव्या घालतात. कोणी बघितलं महाराज शिव्या घालत होत्या? कुठल्या तरी बकरीत लिहिलेलं होतं, कोणीतरी लिहिलं होतं, त्या माणसाने लिहिलं. बरं, पण त्यामध्ये त्याच्या कल्पना पण त्यांनी ॲड केलेल्या आहेत ना. करेक्ट. ते काही रेकॉर्डिंग नाही आहे ना की महाराज तसेच बोलत होते. बरोबर. रागात असायचे. महाराज रागात कधी यायचे? की आपण काय करतो, भक्ती करतो, पण महाराजांचं लिलेतून आपण काहीच शिकत नाही. महाराज म्हणजे काय हेच समजत नाही आपल्याला. बरोबर. मग महाराज फार कडक होते, महाराज रागवायचे, महाराज शिवाय घालायचे, असं होतं, महाराजांसमोर काही बोलायचं. अरे महाराज कधी चिडायचे? जेव्हा तुम्ही समोरचा व्यक्ती जर चुकीचा वागतोय, चुकीचं कार्य करतोय, चुकीच्या गोष्टी करतोय, तर साहजिकच ते चिडणारच. बरोबर. कारण ते गुरु
आपण गुरु बोलतो. हां नाही ती माऊली आहे ना, आई आहे ना. हां, हां, आईला माहिती आहे की माझा मुलगा जर इथं चुकतो आहे, माझी मुलगी जर चुकते तर ती चिडणारच, राईट. ती रागवणारच आहे, तिचा अधिकार आहे तो. मग तीच एकदा चिडली दोनदा चिडली म्हणून ती कायम चिडते असं ते आपण जर त्या मुलांनी लिहून ठेवलं पुस्तकात की माझी आई चिडखोर होती, ती कायम आम्हाला रागवायची, ते चुकीचं आहे. कायम मला शिव्या दे. आपली आई पण शिव्या देते, पण आपले ते वडील पण शिव्या नेहमी देतात, पण नेहमी देतात का? नाही देत ते. नाही. ते आपण काही चुकलं ते गाढवा तुला कळत नाही का रे, मूर्ख आहेस का? जेव्हा आपण काहीतरी मूर्खासारखं करतो, गाढवासारखं क्रिया करतो त्याच वेळी चिडतात, त्यावेळी प्रत्येक म्हणत नाही. पण दाखवताना असं दाखवतात की भरपूर वेळा महाराज शिव्याच देत आहेत, चिडतायत, रागवत आहेत आणि त्यांचा स्वभावच तसा आहे असं दाखवलेला आहे. आणि ते एकदम रागात येत आहेत, पाय आपटत चालतात. कोणी बघितलंय पाय आपटत चालतात, कोणीतरी लिहिलेलं आहे बरोबर. आणि त्यांनी लिहिलं त्या पद्धतीने त्यांनी कधीतरी एकदा बघितलं. म्हणजे उदाहरण एक गोष्ट सांगतो की 4 आंधळे असतात आणि ते 4 आंधळे असेच जंगलात जातात आणि त्यांना एक हत्ती दिसतो. म्हणजे तिथं हत्ती ते परमेश्वराच्या शोधात गेलेले असतात 4ही जण. आणि त्या परमेश्वराचा ते हत्ती दिसतो. एक जण शेपटीला पकडतो, एक पायाला पकडतो बरोबर, एक त्या पोटाजवळ जातो आणि एक सोंड्याजवळ जातो. ओके. तर एक म्हणतो नाही शेपूट म्हणतो बघ मला परमेश्वर सापडला बघ, असं निमुळतं आणि गोल असं काहीतरी मोमो आहे त्याला. म्हणतो नाही रे तसा नाही, एकदम सरळ आणि जाड आहे. दुसरा म्हणतो की एक वरती बघ असा जाड आहे आणि खाली निमुळती होत गेलेली असतात आणि वळणारी आहे असं म्हणतो. तो नाही रे फार मोठं असं जाड असं आहे जे पोटाला म्हणजे जसं बघतो तसं त्याला परमेश्वर तो म्हणजे तो दिसत असतं त्या आंधळ्यांना. तशी आपली अवस्था आहे की आपण जे एकाच ठिकाणी काहीतरी बघत असतो, अनुभव घेत असतो आणि त्यावरून आपण ठरवतो की महाराज अशी होते. करेक्ट. महाराज तशी नव्हते. महाराज ही माऊली होती, आई होती. ती तुमच्या कुठं चुका झालेल्या आहेत त्या दाखवण्यासाठी, त्या सांगण्यासाठी ती तुम्हाला रागवायची, चिडायची. म्हणून ती कायम चिडत होती की ती पाय आपटत होती की रागाने येत होती, अद्वा तद्वा बोलत होती, असं काहीच नाही आहे. म्हणजे दाखवताना काही गोष्टी तिथं चुकील्याच दाखवल्या जातात. करेक्ट. बरं, त्या गोष्टी पण आपण टाळल्या पाहिजे जेणेकरून इतर लोकांमध्ये तो गैरसमज आपण आपल्या महाराजांबद्दल निर्माण करून देतो. ज्यांना महाराजांबद्दल माहिती नाही आहे त्या माणसाने जर एखादा एपिसोड बघितला तोच की जिथे महाराज रागवलेले आहेत, तर तो काय म्हणतो कारण इनके महाराज तो बहुत गुस्से वाले आहे. तुम्ही तुमच्या महाराजांचं स्वरूप तिथे दाखवून काय करताय, चुकीच्या इम्प्रेशन्स क्रिएट करताय. बरोबर बोलले. कारण तो माणूस एकदाच बघणार, तो निघून, पण तो सांगणार 10 ठिकाणी तो बरोबर की स्वामी समर्थ कडक आहेत म्हणजे असंच स्वभाव असतात असं. पण त्यांच्या ज्या स्वभावातल्या ज्या गोष्टी तर ते रागवायचे कशासाठी, जर आईसारखं होतं त्यांचं, ते आपल्याला कळत नाही. बरोबर. दुसरं असं असतं की स्वामींच्या लीला आपण जेव्हा बघतो, सिरियल बघतो किंवा पुस्तक लीलामृत, त्यातून आपण काय बोध घेतो. करेक्ट. आपण बोध काहीच घेत नाही. आपण त्या लीलामृत का वाचतो, तर कुठल्या तरी मठामध्ये किंवा केंद्रामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा एखाद्या कुठल्या तरी महाराजांनी सांगितलेलं असतं तुला बाबा हे प्रश्नोत्तर बघितलंच आहे, तू आता काय कर, रोज 3 अध्याय वाचायचे, 7 माळा तू स्वामी समर्थांच्या नावा जप करायचा, नंतर हे स्तोत्र वाचायचं, ते स्तोत्र वाचायचं, हे स्तोत्र वाचायचं, हे केलं की तुझं दुःख कमी होईल. मला सांगा, स्तोत्र वाचल्याने, माळा ओढल्याने, पुस्तक वाचल्याने दुःख दूर होतं का? करेक्ट. दुःख दूर होत नाही. आता कोणीतरी काहीतरी सांगतं आणि मी त्याला फॉलो करतो, ही अंधश्रद्धा परत इथे तयार झालेली आहे. बरोबर. सांगताय म्हणून आणि दुःख कमी होतील म्हणून करायचंय का, तर कुठल्या तरी हेतूने करतोय मी ते. तिथे भक्ती नाहीये. बरोबर. तिथे प्रेम नाहीये, तिथे भीती आहे. आणि तो कोणाच्या तरी अनुभवातून मी काहीतरी वेगळं सांगतोय. आता एखादा काश्मीरला जाऊन आलेला माणूस मला येऊन पहलगामला जाऊन आलेला माणूस मला सांगतो पहलगाम असं आहे, आणि मी तुम्हाला येऊन सांगतो पहलगामला मोठे झाड आहेत, चिनारची झाडं आहेत, असे वाकडे तिकडे डोंगर आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार मी सांगतो. मी तर प्रत्यक्ष बघितलेलंच नाही. करेक्ट. मग जो मनुष्य सांगतो किंवा हे केल्याने असं होतं, त्यांनी त्याचा अनुभव किती घेतलेला आहे. प्रत्येक औषध हे प्रत्येकाला सर्वांना सारखंच नसतं. डॉक्टर जेव्हा तुम्हाला औषध देतो, तुमचं डायग्नोसिस करतो, तुम्हाला ताप आहे, त्यांना ताप आहे, मला ताप आहे, तर तिघांचं तो डायग्नोसिस करेल. तिघांना एकसारख्या गोळ्या देणार नाही तो. करेक्ट. मग ज्यावेळी तुम्हाला संकटात असतं, दुःख असतं, त्यावेळी तुम्हालाच जे काही दिलं जाते त्यांनी तुमचं संकट दूर होणार आहे का? तुम्हाला जेव्हा भक्ती करायची आहे, तुम्हाला जेव्हा परमेश्वर दुःखाचं दूर करायचं, तुम्ही स्वतःचं शब्द निर्माण केले पाहिजे. तुमच्या स्वतःची प्रार्थना काय करत नाही, प्रार्थनेला शब्दाची गरज नसते. ओके. बरं, तुम्ही परमेश्वरासमोर निवांत शांतपणे उभा राहा.
शब्द बोलूच नका. उधार गोष्टींवर काय करणार हो? तुम्ही लिहिलेली प्रार्थना मी बोलतोय, ती उधारीची गोष्ट आहे. त्यामध्ये फिलिंग माझ्या नाही आहेत. बरोबर. कुठल्या तरी शास्त्रात काहीतरी लिहिलेलं आहे, त्या मी वाचतो, त्या बोलतोय, पण ते बोलतोय हे परमेश्वर मला सुख दे, संपत्ती दे, आरोग्य दे, पण त्यामध्ये फिलिंग्स कुठे आहेत माझ्या? बरोबर. ज्यावेळी त्या प्रार्थनेमध्ये माझ्या फिलिंग्स असतील त्याच वेळी त्याचा प्रभाव होणार आहे. बरोबर. बरं, उधारच्या प्रार्थनेवरती परमेश्वर कसा मला पावणार आहे? मग त्या प्रार्थनेला तुम्हाला शब्दाची गरज नाही आहे. तुमचा भाव शुद्ध असला पाहिजे. करेक्ट. बरं, ज्ञानेश्वर असेल उभा क्षणभरी तेणे मुक्तीचारी साधियेला. देवाच्या द्वारी उभा क्षणभरी. क्षणभरी जरी तुम्ही उभा राहिलात ना तरी परमेश्वर तुम्हाला चारी मुक्ती मिळून जाते. हे ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे आपल्याला. आपण ते पाळत नाही. पण कोणीतरी कर्मकांड सांगतं आणि त्या कर्मकांडाकडे आपण पळत जातो. मग कर्मकांड आणि भक्तीमध्ये फरक तयार होऊन जातो. कर्मकांडामध्ये अंधश्रद्धा वाढत जाते आणि ह्याच्यामध्ये जेव्हा आपण हे करतो भक्तीमध्ये प्रेम वाढत जाते. राईट. हा प्रकार होतो. मग कर्म करता, तुम्ही कर्मकांड करता, 3 अध्याय वाचताय, माळा काय जण आम्ही 7 माळा ओढल्या. गंमत सांगतो, मला एक जण भेटला की मी एवढं म्हणे, नाव सांगत नाही त्या व्यक्तीचं, पण ते सांगत होते की मला खूप त्रास, म्हणजे मी खूप स्वामींचं करायचं आहे आणि अक्कलकोटला जाऊन मी तिथे भरपूर सेवा केली. सेवा हा शब्द खूप आहे. ओके. बरं, स्वामींच्या ह्याच्यामध्ये सेवा, मी सर्वांना सांगतो सेवा नका करू, कारण की सेवा आली की नोकर आणि मालकाचं नातं तयार होतं. ओके. ओके. महाराज आपले मालक नाही आहेत. महाराज हे आपले आई वडील भाऊ बहीण मित्र मैत्रिणी सर्व काही आहेत. सर्व आपल्याच आहेत. प्राणच आपला आहे. बरं, तर तिथे सेवक आणि मालकाचं नातं करूच नका. ओके. आम्ही गेलो तिथे सांगत होतो की आम्ही भरपूर सेवा केली, मला ती एक माझी इच्छा होती ती पूर्ण व्हावी अशी माझी अपेक्षा होती. मग ते केल्यानंतर मला कोणीतरी सांगितलं होतं की ते जाऊन ते करा म्हणून. ओके. की तिथे वृक्षाला पाणी घाला, तिथल्या वटवृक्षाला, आणि ते मी केलं. सर्व झालं, खूप सेवा केली, पण मला ती काही वस्तू मिळाली नाही. म्हणून आता मला महाराजांवर विश्वास नाही, मी आता महाराजांचं करत नाही. मग त्यांना विचारलं, हे कोणी सांगितलं म्हणून तुम्ही केलं, मनापासून केलं का? बरोबर, मनापासून नाही केलं. कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून मी काहीतरी करतोय, मग त्यात आत्मीयता येत नाही. म्हणजे एखाद्या हे असतो, मजूर असतो, त्या डोक्यात ती पाटी दिलेली असते घमेला, त्या घमेला सांगितलं जाऊन तिथे टाक, तो उचलतो घेऊन जातो तिथे टाकतो. ते किती टाकायचं आहे काय टाकायचं त्याला काही घेणं देणं नसतं. त्या गाढवाच्या पाठीवर ते वजन लादतात आणि त्याला ती जागा दाखवली असते, तिकडे नेत पाठवतात. तिकडे गेलं की ते बरोबर जाऊन उभं राहतं गाढव. तशी आपली परिस्थिती आहे. आपण सांगितलं तेवढंच करतो, पण त्यापुढे भावच नसतो. मग आपण तशी भक्ती करतोय की त्या भक्तीला हेच नाही आहे, हात पायच नाही आहे. बरोबर. कोणी कर्मकांड करतो, भक्ती करतो आणि सेवा म्हणतोय आपण. स्वामींची सेवा, स्वामीने कधी सेवा केलेली आवडायची नाही, म्हणून त्यांनी चोळप्पा बाळप्पा सुंदरबाईला 16 सेवा करू दिली नाही. ओके. बरं, महाराज सेवा हा प्रकारच नव्हता की सेवा करा म्हणून. लोक स्वतःहून जाऊन तिथे महाराज जाऊन बसायची, त्यांना हे करायचं, पण ती सेवा नाही आहे. सेवा मालकाची केली जाते. बरं, आईची आपण सेवा करतो, आईची भक्ती केली असते. भक्ती प्रेमातून जी तयार होते ती वेगळी स्त्री असते. राईट. तर आपण त्या पुष्कळ गोष्टी असतात. मग ती भक्ती जी आहे ती भक्तीचं प्युअरिटी नसते, त्यामध्ये हेतूने असते, आणि ती कोणीतरी सांगितली असते म्हणून करतो, त्यामुळे रिझल्ट मिळत नाही. मग आपण काय करतो, मला रिझल्ट मिळाला नाही की मीच सांगतो नाही काहीच फायदा झाला नाही, काहीच फायदा झाला नाही. म्हणजे आपण त्यांच्या तत्वज्ञानाचा परत काय करतोय, हे करतोय, पराभव करतोय. बरोबर. दुसरं की त्यांनी कर्म करायला सांगितलेलं आहे. बरं, कर्म न करता कर्मकांड करत बसणं, मग तुम्हाला रिझल्ट कसा मिळेल? बरोबर. मला सांगा, तुम्हाला दुःखातच स्वामी आठवतात, सुखात तुम्हाला कधी आठवले स्वामी? बरोबर आहे. मग तुम्हाला असं वाटतं की स्वामी दुःखातच माझ्याकडे आले पाहिजेत, मला मदत केली पाहिजे, मला पावले पाहिजेत, माझं निवारण, पण सुखात तुम्हाला किती वेळ आठवलेत महाराज? करेक्ट. तुम्ही गंमत सांगतो, कोरोनाच्या अगोदर अक्कलकोटला गर्दी नसायची, कोरोनानंतर आता अक्कलकोटला गर्दी वाढली, म्हणजे दुःखानंतर तुम्हाला समर्थ आठवायला लागलेले आहेत. बरोबर, आता खूप गर्दी आहे. बरोबर. तर तुम्हाला आठवतात कधी, हा फार महत्त्वाचा आहे. पण त्यांचं तत्वज्ञान काय होतं की तुम्ही कर्म करा ना. करेक्ट. कर्म सोडून जर तुम्ही नुसतं कर्मकांड करत बसला, तुम्हाला रिझल्ट कधीच मिळणार नाही. बरोबर. म्हणजे भक्तीचं काय झालेलं, काही लोकांनी दुकान करून ठेवलेलं, त्या दुकानामध्ये हे गिराईक येतात, त्यांना त्या गोष्टी दिल्या जातात आणि त्या गिराईक पुढे जातो, आम्ही स्वामीची एवढी भक्ती करतो पण आम्हाला काही रिझल्ट मिळत नाही. ओके. गंमत सांगू, माझ्याकडे येतात लोक,
की आम्हाला काहीतरी द्या. हम्म. म्हटलं काय देऊ? नाही आम्हाला असं संकट आहे आणि त्यातून बाहेर पडायचं आणि आम्हाला काहीतरी द्या. म्हटलं असं संकटातून बाहेर जर पडता आलं असतं हम्म. तर सर्वच संकटातून बाहेर पडले असते. बरोबर आहे. बरं, तुम्हाला जे संकटातून बाहेर पडेल त्यासाठी काय प्रयत्न केलेत तुम्ही? हां. तुम्ही प्रयत्नच काही केले नाही या संकटातून. करेक्ट. मग तुम्ही संकटातून मी दिलेल्या गोष्टींनी कसे काय बाहेर पडणार आहेत? बरं, नाही पडला बाहेर, तुम्ही उद्या जाऊन सांगणार 4 ठिकाणी दादानी आम्हाला हे सांगितलं, आम्ही केलं नाही. केलं भरपूर, पण आमचं काही रिझल्टच नाही आला. राईट. म्हणजे अशा कुठल्या गोष्टीने काही होत नाही. तुम्ही तुमचे कर्म सुधारा. हां. तुम्हाला आर्थिक प्रॉब्लेम झालेला ना, तुम्ही कुठं काय काय चुका केलेल्या ते बघा ना. करेक्ट. त्या चुका सुधारा. त्या होणार नाही त्याचा प्रयत्न करा. हां. त्यासाठी मदत मागा महाराजांची, की आम्हाला ह्या चुका सुधारायच्या आहेत, त्यासाठी आम्हाला तेवढी मानसिक आणि शारीरिक क्षमता दे. बरोबर आहे. हे महाराजांना मागा. महाराजांना काय मागायचं, की मला मला हे दे, चारित्र्य दे, माझी नियत चांगली ठेव, माझ्याकडनं सत्कर्म घडू दे, माझ्याकडनं दान घडू दे, माझ्याकडनं सेवा घडू दे, प्रत्येक क्षण मला तुझंच नामस्मरण ऐकू दे, माझ्या जिभेवर तुझंच नाव येऊ दे, माझ्या डोळ्यांना तुझंच दर्शन घडू दे, माझे पाय तुझ्या दिशेनेच चालू देत, माझे हात दुसऱ्यांच्या मदतीला जाऊ देत. हे महाराजांकडे मागायचं असतं, तरच महाराज तुमच्या मदतीला येणार आहेत. बरोबर आहे. तुम्ही स्वतःची कर्म जर तपासत नसताना तुम्ही सांगता की मी अमुक दुःखात आहे आणि मला हे झालं, असं कधी होत नाही. त्यासाठी तुम्हाला कर्म दुरुस्ती करावी लागतील. त्यासाठी तुम्ही महाराजांना मदत ही मागायची की मला ती बाहेर पडायचे, त्यासाठी मला तू शक्ती दे. ओके. तू माझ्या पाठीशी उभा राहा, मी याच्यातून नक्कीच बाहेर पडेन. बरोबर. हे भक्ती असते. मीराबाईंनी भक्ती केली, तिने कुठलीच गोष्ट मागितली नाही. बरं, जनाबाई तर ती दासी होती. करेक्ट. बरं, ती आपलं काम कधी तिने बंद नाही केलं. तिने कधी 3 अध्याय वाचले नाहीत. बरोबर. तिने विष्णू पुराण वाचलं नाही किंवा ते विष्णू सहस्रनाम वाचलं नाही, काही नाही केलं. ती दळिता कांडिता गाईनं रे गोपाळा. करेक्ट. तिचं तत्व होतं काम करायचं. माझं काम काय, माझं कर्तव्य काय, मी दासी आहे तर माझं घरामध्ये सर्व काम करणं, धुणं भांडी दळण सर्व मला करायचं आहे, हे माझं काम आहे, कर्तव्य. मग ती काम करायची आणि ते करता करता ती विठ्ठल 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 म्हणायची. ओके. हां. बरं, तिने ते बंद केलेलं नाही त्यामध्ये. करेक्ट. तिने कुठल्या ठिकाणी ते टाळलेलं नाही आहे. म्हणून जेव्हा ती शेण्या थापायची तर त्या शेण्यामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज यायचा. हां, बरोबर आहे. त्या ह्याच्यामधून दळायला पांडुरंग स्वतः यायचे की मी तुला मदत करतो बाई. ती म्हणायची नको रे काळ्यातून येऊ नकोस, मला कशा त्रास, मग तुझ्यामुळे मला त्रास होतो, येऊ नकोस. म्हणजे तिचं एवढी भक्ती होती, मी माझं करेन. तिने कर्म सोडलेलं नाही. बरोबर. शबरीने तिचं कर्म सोडलं नाही. त्या भक्ती. आपण काय करतो, कर्म सोडतो आणि कर्मकांड करत बसतो आणि मग काय म्हणतो मला यश मिळालं नाही आणि असं झालेलं आहे. आणि मग काय होतं की ह्याच्या आहारी ते लोक जातात. करेक्ट. आहारी जातात आणि प्रत्येक संकट आलं की मला ह्याच्याकडं काहीतरी मंत्र मिळाला पाहिजे, इकडनं काहीतरी उपाय मिळाला पाहिजे, इकडनं काहीतरी वस्तू मिळाली पाहिजे, इकडनं काहीतरी मिळालं तर मी ह्याच्यातून बाहेर येईन. बरोबर. म्हणजे तुम्ही मेन तुमचं कर्म सोडून वेगळ्याच गोष्टीकडे भटकत राहतात, मग त्यातून काही यश मिळत नाही. बरोबर बोलले. आणि महाराजांनी काहीच सांगितलं नाही की तुम्ही माझ्या 3 अध्याय वाचा म्हणून की माझं जप करा. महाराज सांगतात की तुम्ही सत्कर्म करा, होईल तेवढी दुसऱ्यांना मदत करा, होईल तेवढं चांगलं कर्म करा, होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी बघा, होईल तेवढं चांगलं ऐका, होईल तेवढं चांगलं बोला, होईल तेवढंच सर्वांना मदत केली पाहिजे. हे महाराजांचं शिकवण आहे. बरोबर. आणि ही शिकवण आपण विसरतो आणि आपण वेगळ्या गोष्टीकडे जातो. मग जाण्याचं कारण काय, तर तथाकथित लोक मग आलेले आहेत मार्केटमध्ये, त्यांनी बघितलं की हे माणसं दुःखी आहेत, कष्टी आहेत, मग ह्यांचा आपण काय केलं पाहिजे, वापर केला पाहिजे. बरोबर. मग तिथे त्या दुकानात तयार होतात, त्या दुकानात वस्तू विकल्या जातात आणि त्यामधून ते अंधश्रद्धा वाढत जाते. बरोबर. मी तुम्हाला म्हणजे सर्वांना हे सांगू इच्छितो की भक्ती करायची ना, तुम्ही उठता बसता खाता पिता बोलता भांडता प्रत्येक ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री चपात्या करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा, धुणं धुताना श्री स्वामी समर्थ म्हणा, मुलांना शाळेत सोडताना स्वामी समर्थ म्हणा, काम नोकरी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या काम करता करता तुमच्या मनामध्ये नामस्मरण चालू द्या, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही फील करा स्वामी माझ्या शेजारी आहेत. बरोबर. म्हणजे तुमच्याकडनं कुठल्याच गोष्टीचं चूक होणार नाही. म्हणजे नुसतं नाम जप न करता त्याच वेळी फील पण करत राहिलं. डेली तुम्ही हर एका कार्यामध्ये तुम्ही नाव घेतला स्वामींचा,
तर झाली ना, हीच भक्ती आहे ना. बरोबर. शबरीने कुठं काही मंदिरात गेली होती, शबरीने काही केलं होतं, फक्त ती वाट बघत होती, करेक्ट. मेरे प्रभू आएंगे. बरोबर. तर ही जी ओढ असते ना आतून, प्रेम, व्याकुळता निर्माण झाली पाहिजे, तर स्वामी तिथे येतात तुम्हाला भेटायला. बरोबर. हृदयातून ती अंतःकरणातून ओढ लागते, आणि जेव्हा ती ओढ निर्माण होते ती त्यावेळी तुम्हाला ते भेटतात, दर्शन देतात, बरोबर. आणि मग ते कुठल्याही रूपात दर्शन देऊ शकतात तुम्हाला. करेक्ट. करेक्ट. मग ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, ती तुमची हे पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे, योग्यता पाहिजे की तुम्हाला ती ओळखता आली पाहिजे. राईट. बरं, ते येतात महाराज. पण आम्ही काय करतो की आम्ही त्या गोष्टी करतच नाहीत. म्हणून प्रत्येकाने तेच करायचं की माझं कर्म काय आहे, माझं कर्तव्य काय, मला माझ्या घरातलं काम करून, माझा संसार व्यवस्थित करून मला परमेश्वराचं नामस्मरण करायचं. मला ते काम करता करता सुद्धा मी करू शकतो. करेक्ट. करेक्ट. दुसरं असं की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की महाराज माझ्या सोबत आहेत. महाराज फक्त केंद्रात, मठामध्ये की अक्कलकोटला, गाणगापूरला किंवा पिठापूरला असे नाही आहेत. महाराज माझ्या शेजारी इथे बसलेले आहेत. जेव्हा तुम्ही फील कराल तर तुम्ही चूक करताना घाबराल, नाही रे महाराज बघतायत माझ्याकडे, नाही रे मी चुकीचं काही बोलायला नको, महाराज ऐकतायत. बरं, माझी कृती चुकी होते, महाराज रागवतील. करेक्ट. बरं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही महाराजांना फील केलं तर तुमच्याकडून कुठलेच अपराध घडणार नाही, चुकीच्या गोष्टी होणारच नाही, निगेटिव्हिटी येणार नाही. करेक्ट. भीती वाटली नाही, महाराज माझ्यासोबत आहेत, मग तुम्हाला भीतीच वाटणार नाही. बरोबर. बरं, हे फार महत्त्वाचं. आम्ही ते करतच नाही, फीलच करत नाही. फक्त सकाळी गेलो, मंदिरात जातो, संध्याकाळी मंदिरात गुरुवारी आरती करतो, आम्हाला आरतीचा मान मिळाला, एवढंच असतं. करेक्ट. पण दिवसभर आम्ही चाड्या करतो, आम्ही निंदा करतो, आम्ही एकमेकांचे पाय खेचतो, एकमेकांना छळतो, की घरातल्या घरात एकमेकांना छळवाद केला जातो, सासू सुनेचा जे काही असेल ते, त्या पद्धतीने आपण एकमेकांचं वाईट चिंतो. बरोबर, ते अनेक गोष्टी आपण करत असतो. त्यावेळी तुम्हाला महाराज आठवत नाहीत का? त्यावेळी तुम्हाला महाराज आठवले पाहिजेत. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला महाराज त्या ठिकाणी आठवतील की मी एखादं वाईट कृत्य करतो, महाराज काय म्हणतील, माझ्या शेजारीच आहेत महाराज. करेक्ट. त्यावेळी तुम्हाला महाराज तुमच्या खरोखर शेजारी असेल, तुमच्याकडून त्या वाईट कृती घडू देणार नाही. बरोबर. बरोबर. आणि आपण ते फील करत नाही, मग महाराज आपल्या अपेक्षा कशा पूर्ण करणार आहेत? करेक्ट. आता तो एक महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येकाने अंधश्रद्धेकडे जाऊ नये, की कोणी बाबा आला, कोणी बुवा आला, कोणी अमुक सांगतोय की माझ्या अंगात महाराज येत आहेत. बरं, महाराज कोणाच्या अंगात येत नाहीत. करेक्ट. कोणी म्हणतं की मला ह्याच्यातून महाराज मिळाले, मला कोणी ह्याच्यातून मिळाले, कोणी मला रस्त्याने पेट्रोल घेऊन जाताना महाराज मला मदतीला आले, गाडीत पेट्रोल भरलं. ओके. आणि मायशी शंकर महाराज बोलतात, भांडतात, मित्र, असं काही नसतं. बरं, असं काहीही नसतं. बरं, महाराज जे आहेत हे परमेश्वर म्हणजे काय, तो जळी स्थळी काष्टी पाषाणी जो आहे तो परमेश्वर, अत्र तत्र सर्वत्र जो आहे तो परमेश्वर. परमेश्वर म्हणजे जो सर्वव्यापी आहे तो परमेश्वर, तो अव्यक्त आहे, अनादी आहे आणि अनंत आहे. करेक्ट. तो परमेश्वर म्हणजे ह्यालाच आईन्स्टाईनने सांगितलं की एनर्जी. बरं, ही एनर्जी वेव्ज आहेत, ह्या सर्व वस्तू ज्या बनलेल्या आहेत, आईन्स्टाईनच्या भाषेत जर सांगितलं आधुनिक काळात, तर पूर्ण विश्व हे एनर्जी वेव्सनी बनलेलं आहे. करेक्ट. हे मटेरियल स्क्रीन आपल्याला आपल्या वेव्स म्हणजे आपली जी डोळ्याची कपॅसिटी आहे ती लेस दॅन 1% आहे. म्हणून आपल्या वस्तू दिसतात, ह्याच्या पलीकडे सुद्धा काही आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. आता आपण जे माईकमध्ये बोलतो हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आहेत, ह्या फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसत नाही. आपण सोनोग्राफी करतो किंवा वेगळे एक्सरे काढतो, बरं, MRI करतो, त्या फ्रिक्वेन्सी त्या दिसत नाहीत. मोबाईलमधल्या फ्रिक्वेन्सी दिसत नाही, त्या आपल्या डोळ्यात दिसू शकत नाहीत, कारण आपल्या डोळ्यांची एवढी कॅपॅसिटी नाही. म्हणजे जर विश्व जर बघितलं तर ते प्रत्येक ठिकाणी एनर्जीनी बनलेलं आहे. म्हणजे ह्या मटेरियल स्क्रीनसुद्धा एनर्जी आहे, वेव्सनी बनलेलं आहे, भिंती पण त्यांनीच बनल्या, म्हणजे सर्व ठिकाणी जर आहे तर ते परमेश्वर आहे. बरोबर, तो परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराची सुंदर व्याख्या आपल्या ह्या अध्यात्मामध्ये केलेली आहे प्रल्हादाच्या गोष्टीतून. ओके. प्रल्हादाच्या गोष्टी जेव्हा हिरण्यकश्यप प्रल्हाद विचार की दाखव तुझा परमेश्वर नारायण कुठे आहे, दाखव तुझा विष्णू कुठे आहे, तो सांगतो आकाशात आहे, इथे आहे, पृथ्वीत आहे, पाण्यामध्ये. मग तो विचारतो ह्या इथे पण आहे का? हो म्हणे आहे. मग या भिंतीत आहे का? आहे. या ह्याच्यात आहे का? आहे. या खांबात आहे का? आहे. तो लात मारतो खांबात, म्हणजे तो पिलर तो कोसळतो आणि त्यातून परमेश्वर निघतो, म्हणजे ती एनर्जी निघते ती आणि त्यांना नष्ट करून जाते. करेक्ट. म्हणजे कारण परमेश्वरच त्याला म्हणून अत्र तत्र सर्वत्र मानलेलं आहे परमेश्वर. एनर्जी तर नष्ट करता येत नाही, एनर्जी अनादी आहे, अनंत आहे. बरोबर.
तर ही अनादी आणि अनंत असलेली एनर्जी तर काही नष्टच होत नाही ती. करेक्ट. न्यूटनचा नियम आहे की एका विश्वातली एकूण ऊर्जा जी आहे कधीही नष्ट होत नाही. एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं. हां बरोबर. बरोबर. ऊर्जा अक्षयतेचा नियम 9th फिजिक्समध्ये आहे. एनर्जी ट्रान्सफर होत हां, असते. मग तो त्याला आपण परमेश्वर म्हणतो. करेक्ट करेक्ट. बरोबर. बरं, तो परमेश्वर अशा सर्वव्यापी येतो. प्रत्येक ठिकाणी सजीव निर्जीव दोघांमध्ये तो आहे. Correct. फक्त तो आपल्याला तो दाखवता येत नाही म्हणून आपण त्यांचे रूप तयार केलेली आहेत. हां. मग right. परमेश्वरांनी त्या एनर्जीचं रूप जे आहे ते एक महाराज आहेत. बरोबर. की ते महाराज जे आहेत दत्ताचा अवतार म्हणजे आपलं शरीर किंवा वस्तू जे आहेत हे प्रत्येक वस्तू प्रत्येक घटक म्हणजे निर्जीव असो सजीव हे दत्तमय आहे. हां. तुम्ही म्हणाल दत्तमय कसं काय, तर दत्त म्हणजे दत्तांना 3 शिर आहेत. बरं, ब्रह्मा विष्णू महेश आणि शरीर एक आहे. हां. म्हणजे तुम्ही जर विज्ञान बघितलं तर विज्ञान अणूमध्ये अणूचं विघटन केलं की 3 घटक असतात. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. हां. तेच दत्तात्रय आहेत. करेक्ट. आणि तुमचं शरीर हे अणूंनी बनलेलं आहे. माझं शरीर अणून बनलेलं आहे. पाणी आतमध्ये 71% ते सुद्धा त्यानेच बनलेलं आहे. म्हणजे तुमचं शरीर हे दत्तमय आहे. विश्वातली प्रत्येक गोष्ट दत्तमय आहे. करेक्ट. म्हणजे हवासुद्धा दत्तमय आहे, झाडंसुद्धा आहे, दगडसुद्धा आहे, मातीसुद्धा आहे, आकाश तत्वसुद्धा आहे, अग्नितत्वसुद्धा दत्तमय आहे. प्रत्येकामध्ये हा अणू आहेच. आणि त्यागांमध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन आहेच. करेक्ट. म्हणून ते दत्त आहेत. म्हणून स्वामी आहेत. दत्त का म्हणतो, दत्तासारखं उभं राहिलास कधी पटकन येणं म्हणून ते प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी येतातच. स्वामी ते आहेत, तत्व आहे. म्हणजे स्वामी हे प्रत्येक ठिकाणी आहेत. करेक्ट. किंवा फक्त त्या एकाच ठिकाणी आहेत असलं नाही आहे. तुमची दृष्टी काय आहे, तुमची किती भक्ती आहे तर तिथे दिसेल. प्रल्हादाला दिसत होतं की या खांबामध्ये पण माझा नारायण आहे. बरं, आणि त्याने खांबाला आत्मा त्यातून जे निघाले म्हणजे खरोखर परमेश्वर निघालेत का, तर त्यातून ती एनर्जी निघालेली आहे. म्हणजे एक युरेनियम 235चा कण विघटन केलं की हजारो टन ऊर्जा निघते. करेक्ट. आणि पूर्ण जवळचा 25-30 किलोमीटरचा राख करून परिसर राख करून टाकते. तशी एनर्जी ती एनर्जी त्या खांबात ती एनर्जी होती. तो परमेश्वर आहे ना. राईट. सर्वव्यापी म्हणून त्याला सर्वव्यापी म्हणतात. अनादी अनंत म्हटलं जातं. बरोबर. म्हणून तो परमेश्वर आहे. म्हणून सर्वत्र आहे. अत्र तत्र सर्वत्र तो असतो. परमेश्वराची व्याख्या ती आहे. तर तुमच्या प्रत्येकामध्ये तुमच्यामध्ये पण स्वामी आहेत, यांच्यामध्ये स्वामी आहेत, या भिंतीमध्ये स्वामी. फक्त बघता आलं पाहिजे. बरोबर. तेच आपल्याला कळत नाही आणि आपण काय करतो की त्या गोष्टींना विसरतो आणि अंधश्रद्धेकडे जातो. बरोबर. स्वामींचं चरित्रच वाचलं म्हणून तुम्हाला स्वामी प्रसन्न होत नाहीत. तुम्ही स्वामींसाठी काय करतात. स्वामींसाठी म्हणजे काय, तर स्वामींनी सांगितलं की दीन दुःखी यांचं तुम्ही मदत करा. करेक्ट. तुम्ही करताय का, तुम्ही घरामध्ये कसं वागताय, तुम्ही घरामध्ये मन दुखवताय आणि स्वामी स्वामी करताय. इकडे आईला शिव्या घालताय आणि तिकडे स्वामी मला माझं असं करा. इकडे वडिलांना रिटायरमेंटनंतर पैसे तुम्ही देत नाही आणि तिकडे मंदिरात तुम्ही घ्यायला अन्नदानासाठी पैसे देत आहे. बरोबर. रस्त्यात एखादा मनुष्य भिकारी येतो आणि त्याला तुम्हाला काही मागतोय, तुम्ही त्याला ते देता नाही आणि तिथे जाऊन तुम्ही फुलहार घेताय. नाही ना, त्याचं फळ काहीच नाही आहे. जे गरजू आहेत, जे गरजू म्हणजे खरोखर गरजू, सपात्री दान म्हणतात. ओके. म्हणजे मी असं म्हणत की आपण दान सर्व करा. सपात्री ज्यांना खरंच गरज आहे त्यांनाच, त्या लोकांना दिलं. म्हणजे एखाद्या माणसात दारुडा माणूस आहे त्याला 10 रुपये तुम्ही दान केले तर तो काय 10 रुपये दारू पेल. म्हणजे सपात्री दान नाही झालं, अपात्री दान झालं. सपात्री दान करता आलं, सपात्री सेवा करता आली पाहिजे. ओके. ओके. समाजसेवा पण करता आली पाहिजे. सपात्री करता येईल. समाजसेवा म्हणजे काय, पांढरे कपडे घालून तुम्ही मोर्चा काढला आणि फिरला म्हणजे समाजसेवा होत नाही. किंवा नुसती लांब झाडू घेऊन झाडू असं झाडल्यासारखं होत नाही. समाजसेवा म्हणजे तुम्ही तळागाळातून त्या लोकांना जर शिक्षित करत असाल, करेक्ट, त्यांना सर्व संबंध आरोग्यासंदर्भात, त्यांच्या शिक्षणासंबंध, नोकरी संदर्भात ह्यासाठी तुम्हाला शिक्षित करत असाल तर तो तुमचं समाजसेवा झाली. बरोबर. त्यामध्ये गरज आहे. तो परमेश्वर तिचे स्वामी आहेत. करेक्ट. मग तिथे स्वामी आहेत. बरोबर. आम्ही तिथे स्वामी बघतच नाहीत. बरं, आम्ही स्वामींना फक्त एका फॉर्मॅटमध्ये ठेवलेलं आहे. आम्ही स्वामी तसे म्हणून स्वामी चिडतात की चुकीच्या गोष्टी करू नका. बरोबर. स्वामी अत्यंत मायाळू आहेत, प्रेमळ आहेत, बस भक्त वत्सल आहेत, भक्त अभिमानी आहेत. बरं, आईसारखं आहे त्यांचं. तुमच्यासाठी योग्य ज्या गोष्टी त्याच तुम्हाला देणार, ज्या तुम्हाला योग्य नाही ते देणार नाहीत. तुम्ही किती डोकं आपला, बरोबर आहे, तुम्हाला योग्य नाही ते देणारच नाही. आणि तुम्ही हट्ट केला म्हणून तुम्हाला देत नाहीत. ते आईसारखं सेम आई येते.
तुम्ही हट्ट केला म्हणून तुम्हाला लगेच तिला अशातला भाग नाही. तिला माहिती आहे की तुम्हाला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं. बरं, आणि ती लगेच देत नाही, ती तुमची परीक्षा घेते. परीक्षा घेऊनच ती तुम्हाला हे करते, देते. तिचं मत असतं की तुम्ही स्वतःच्या पायावर किती उभे राहताय, तुम्ही किती कष्ट करताय, किती प्रयत्न करताय, मग तुम्हाला मी फुकट का द्यायचं. बरोबर आहे. फुकट मिळायची सवय लागली की माणूस कर्म करणं सोडून दिलं. करेक्ट. बरं, दुसरं असतं की आपण त्यांना शरणच जात नाही पूर्णपणे. सर्वस्वी जो मज शरण आला, त्याची चिंता ती भवाम्हाला, मनीन धरणे संशयाला, दृढ वचनासी परिसावे, हे महाराजांनी सांगितलेलं आहे. मग आपण तेवढी शरण जातो का? करेक्ट. नाही जात. बघा, घरामध्ये जर एक 5 वर्षाच्या आतील मुलं असेल तुमच्या घरामध्ये, तर तो मूल आई वडिलांवर प्रचंड त्याचा ट्रस्ट असतो. करेक्ट. त्याला तुम्ही फाटक्या कपडे घाला तरी तो आनंद उड्या मारत असतो. त्याला तुम्ही खायला द्या, शिळं द्या, बरं ताजं द्या, तरी त्याला काय वाटत, तो आनंद करत असतो. करेक्ट. तुम्ही त्याला शाळेत न्या तरी आनंद असतो, नाही नेलं तरी आनंदच असतो. तुम्ही काही द्या, तो आनंदातच राहतो, तो त्याच्या मस्तीत राहतो. पण त्याला माहिती असतं की मला कपडे पॅन्ट फाटली, मला चिंता करायची गरज नाही, ते आई करेल, वडील करतील. मला भूक लागली तर मला चिंता करायची गरज नाही की मी आता कसं करणार, मला कुठून मिळणार, मी नोकरी करत नाही, मला पैसे नाही, मी कुठून आणणार. त्याला काही चिंता नसते. त्याच्या माहिती आहे त्याचे आई वडील करणार आहेत. त्याला जे जे पाहिजे ते आई वडील देणार हे त्याला माहिती असतं. तो प्रचंड श्रद्धावान असतो. राईट. त्याची भक्ती अफाट असते, श्रद्धा असते. तो कुठल्याच गोष्टी चिंता करत नाही. मग तशी आपली भक्ती आहे का? आपण तो महाराज हे करा महाराज, आणि इकडे महाराजांच पण सांगतो आणि आपण पण चिंता करतो. सर्वस्व शरण जातच नाही ना. करेक्ट. आपण जेव्हा सर्वस्व शरण जाऊ त्याच वेळी त्याचे प्रचिती येणार आहे. बरोबर. त्या लहान मुलं भक्ती कशी करा असावी, तर त्या लहान बालकासारखी असली पाहिजे. तो लहान बालकात कुठलाही स्वार्थ नसतो. राईट. त्याचे आई वडील जसं ठेवेल तसं तो राहतो. मग श्रीमंत मुलगा गाडीत फिरेल, गरीबाचा रस्त्यावर उड्या मारेल, पण दोघेही आनंदात असतात. दोघांचा आनंद सारखाच असतो. त्यांना कुठल्याही अपेक्षा नसते त्यामध्ये. मग तशा भावने जेव्हा आपण स्वामींना शरण, तशी भक्ती आपण करतो का? बरोबर. ती भक्ती जेव्हा तुम्ही कराल त्यावेळी स्वामी मिळतील तुम्हाला. करेक्ट. पण आम्ही ते करत नाही. आम्हाला काय पाहिजे, हे पाहिजे, मॅगीसारखं पाहिजे, पटकन 2 मिनिटात झालं पाहिजे, लवकर झालं, पटकन झालं पाहिजे. मी आज स्वामींचं एवढं केलं, मी गुरुचरित्र पारायण केलं, मला ते ऐका दादांनी असं सांगितलं की एवढं तुम्ही गुरुचरित्र पारायण करा, द्विध धान्य खाऊ नका, हे करा आणि हे करा. मी केलं पण मला काही फायदा नाही आला. मी एका आलं की मी असं केलेलं आहे. म्हटलं मला सांगा, कांदा कोणी बनवला? तुम्ही बनवला? तुमच्या वडिलांनी केला? आजोबांनी केला? नाही म्हणे. कोणी केला? माहीत. म्हटलं कोणी केलं? परमेश्वराने केला, निसर्गाने. निसर्ग म्हणजे परमेश्वर. परमेश्वर काही वेगळा नाही आहे. परमेश्वर म्हणजेच निसर्ग आणि निसर्ग म्हणजेच परमेश्वर आहे. फक्त तो आपल्याला दिसत नाही म्हणून आपण त्याला एका कुठल्या तरी रूपामध्ये फॉर्म करते, ती श्रद्धा केंद्रित करायची आपल्याला. बरोबर. म्हणून त्याला हे केलेलं आहे. त्याने त्यासाठी अवतार घेतला की बाबा मी आहे तो. राईट. ते दाखवण्यासाठी की मी आहे तो परमेश्वर, म्हणून तो अवतार आहे. मग तो कांदा जो आहे तो कोणी बनवला? परमेश्वराने बनवला. लसूण कोणी बनवला? परमेश्वराने. द्विदल कोणी बनवलं? परमेश्वराने. मग त्यांनी जे बनवलं तो वाईट कसं असू शकतं? बरोबर. मग ते जर वाईट असतं त्याने बनवलं नसतं. मग वाईट आहे तर बनवलं का? करेक्ट. तुमच्यासाठी की खाऊ नका म्हणून सांगण्यासाठी हा माणूस ठेवला दादा. बरोबर. तर दादा सांगतो की तुम्ही खाऊ नका, असं काही नसतं. ह्या सर्व गोष्टी तुमच्या शरीरात महत्त्वाच्या आहेत. म्हणून ते बनवले गेले. म्हणून ते परमेश्वर बनवलं की तुम्हाला कांद्यामधून फॉस्फरस दातांसाठी, हाडांसाठी उपयुक्त आहे. बरं, केसांसाठी उपयुक्त आहे कांदा, म्हणून तो त्यांनी बनवलेला. तुम्ही असं फॉस्फरस खाऊ शकत नाही, मरून जाल, म्हणून तो कांद्याच्या रूपात मिळतो. गंधक तुम्ही असं खाऊ शकत नाही, म्हणून लसणातून मिळतो. गंधक तुमच्या स्किनसाठी चांगला आहे, तुमच्या आरोग्यासाठी, डोळ्यांसाठी चांगला आहे, केसांसाठी चांगला आहे. करेक्ट. स्किन डिसीज होत नाही लसूण खाल्ल्याने. त्यासाठी तुम्हाला बनवून तुम्ही खाऊ शकत नाही असं. राईट. द्विदल सर्व डाळी तुमच्या प्रोटीन आहेत. बरं, ते जर खाल्लं नाही तुम्हाला प्रोटीन कुठं मिळणार? करेक्ट. म्हणून त्यांनी बनवलेले आहेत. त्यांनी जीव हत्या करू नका सांगितले. प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार त्यांनी दिलेला आहे. ती हत्या करू नका. ज्यासाठी त्यांनी बनवलं ते खाऊ दे. करेक्ट. म्हणजे ज्यांना शाकाहारी नाही आहेत, ते मांसाहारी, त्यांच्यासाठी ते अन्न आहे, ते त्यांना खाल्लंच पाहिजे, नाही तर मरून जातील ते. बरोबर आहे. बरोबर. पण ज्यांच्यासाठी अन्न नाही त्यांनी खाऊ नये. दुसऱ्यांसाठी ते ठेवा. ज्यांचं अन्न आहे त्यांना ते ठेवलं पाहिजे, ते तुम्ही खाऊ नका. पण जे निसर्गाने तुमच्या खाण्यासाठी बनवतं ते तुम्ही खाल्लंच पाहिजे. करेक्ट. तिथे अंधश्रद्धा करायची, ही अंधश्रद्धा तयार करतात लोक. बरोबर. की हे खाल्ल्याने मग हे होतं, असा त्रास होतो, तसा त्रास होतो.
बरं. काही जण म्हणतात की गुरुचरित्र स्त्रियांनी वाचायचं नाही. मला सांगा, गुरुचरित्र स्त्रियांनी वाचायचं, देवाची भक्ती आहे ना ती, करेक्ट. दत्ताचं आहे ना. मग परमेश्वराने सांगितलं का स्त्रियांचं वाचायचं नाही? परमेश्वराने स्त्री बनवलं आहे. स्त्री तत्व हे परमेश्वरीच तत्व आहे. करेक्ट. म्हणून अर्धनारी नटेश्वर शंकर बनलेले आहेत. एक ठिकाणी पुरुष तत्व आहे, एका ठिकाणी स्त्री तत्व आहे. करेक्ट. आपल्यामध्ये फेमिनायझन आहे आणि पुरुषाचं पण आहे तत्व, आपल्या पुरुष पण आहे आणि स्त्री तत्व पण आहे. म्हणून आपल्याला करुणा आहे, आपल्याला दया येते. वाईट का वाटतं? पुरुषाला पण वाईट वाटतं, दया येते, डोळ्यात पाणी, का तर स्त्री तत्व आहे तेवढं. स्त्रिया रागवतात, चिडतात, त्यांच्यामध्ये पुरुष तत्व पण आहे. प्रत्येकामध्ये घटक आहेत. करेक्ट. परमेश्वरानेच ते मग ते परमेश्वरी भक्ती आपल्या सर्व संस्कृतीमध्ये स्त्रीच महत्त्वाची मानली गेलेली आहे. करेक्ट. बरोबर आहे. हां. लक्ष्मी स्त्री आहे, सरस्वती स्त्री आहे, बरोबर. हां, दुर्गा स्त्री आहे, रक्षण करणारी स्त्री आहे, शिकवणारी स्त्री आहे, आणि पैसा देणारी पण स्त्रीच आहे, आणि सांभाळणारी धरती ही सुद्धा स्त्रीच आहे. ते तत्व स्त्री आहे, जे सांभाळतं, मोठं करतं, जोपासतं, स्त्री तत्व आहेत. बरोबर. ते जर त्यांना वाचायचं नसतं तर मग ते परमेश्वर बनवलं नसतं. हे कोणीतरी खोडसाळपणा केलेला आहे मध्ये. बरोबर. जे लिहिणारे आहेत त्यांनी आपल्या मतामध्ये टाकलेले आहेत. करेक्ट. करेक्ट. बरोबर. की स्त्रीने वाचू नये म्हणून. स्त्रींना पण थोडाच परमेश्वर अधिकार, म्हणून शंकराने ते रूपच घेतलेलं आहे ना, दाखवण्यासाठीच की मीच स्त्री आणि मीच पुरुष आहे. भेद नाहीच आहे, आणि स्त्री नसेल तर उत्पत्तीच होणार नाही. हो. करेक्ट. करेक्ट. तर स्त्रियांनी पण वाचलं पाहिजे, असं काही नाही. परमेश्वराची जी भक्ती आहे ती सर्वांनी करायची असते. स्त्री आणि पुरुषाचा भेद कुठंच नाही आहे. करेक्ट. हे मानवानी तयार केलेले भेद आहेत, तथाकथित माणसांनी तयार केलेले हे भेद आहेत. आणि हे भेद वाढत जातात. आणि मग ते प्रश्न विचारतात, आम्ही हे करू का, वाचतं चालतं का? म्हटलं वाचा, काही बिघडत नाही. परमेश्वर तुम्हाला काही शिक्षा करत नाही म्हटलं, कारण त्यांनीच तयार केलेलं, त्याचेच लिलाव असतो. आपण काही त्यात वाईट गोष्टी वाचत नाही. बरोबर. मग त्यात आपण त्याचंच लिलाव वाचणार आहोत. मग तुला कारण माझी लिलाव स्त्रीने वाचली म्हणून मी, तो पण स्त्रीच्या पोटीने जन्माला आलेला. अनुसूयात म्हणतो ना. बरोबर. बरं. त्याला आपण आईच्या नावानेच ओळखतो. मारुतीला सुद्धा अंजनी सूत म्हणून ओळखतो. त्यावेळी आईच्या नावानेच देवता ओळखले जायचे. बरोबर. कृष्णाला पण आईच्या नावाने ओळखलं, तर आम्हाला सुद्धा आईच्या नावाने ओळखलं जातं. त्यावेळी आईलाच महत्त्व होतं. बरोबर. तोच कसा म्हणाल की माझ्या आईचं म्हणजे स्त्रीने वाचवू नये म्हणून, हा एक अंधश्रद्धेचा भाग होतो. दुसरा एक की रुद्राक्ष आम्ही घालायचे की नाही, रुद्राक्ष घातले म्हणजे स्त्रियांनी घालायची की नाहीत, पण घालायचे. रुद्राक्ष म्हणजे शंकरांनी घातलेत म्हणून तुम्ही घालायचे असं भाग नाही. रुद्राक्षामध्ये आयुर्वेदिक तत्व आहेत. ओके. आयुर्वेदिक तत्व हे झाडाच्या फळाचं बी आहे. बी म्हणण्यापेक्षा ते गुटली असते ना, बोर असतं तशा गुटली, ते बी आहे. आणि ज्यामध्ये चुंबकीय तत्व आहे, ते तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर ठेवतं, वॉटर लेवल्स प्रॉपर ठेवतं, स्किन डिसीज होऊ देत नाहीत. बरं. व्हायरल फीवरसारख्या गोष्टी, व्हायरल इन्फेक्शन होऊ देत नाही, यासाठी तुम्हाला ते कामाचं. म्हणून शंकर का घालायचे? शंकर त्या थंड प्रदेशात राहायचे, शंकर स्मशानात राहायचे, जिथे व्हायरल होऊ शकतो अशा गोष्टी ठिकाणी ते राहायचे, त्यामुळे ते घालायचे. त्यावेळी त्या स्त्रिया तर डोक्यावरती बांधायच्या. ऋषीमुनी, गार्गी होती, मैत्री होती, त्या घालायच्या, आणि शिक्षणाचा अधिकार होता. करेक्ट. करेक्ट. असं पण अशा अंधश्रद्धा भरपूर आहेत आपल्यामध्ये की स्त्रियांनी नाही घालायचं. म्हणजे हे जे प्रकार आहेत ना, हे तथाकथित गोष्टीतून तयार झालेले आहेत. मग काही जण ज्या आणि आता फार फॅड वाढलेलं आहे ह्या गोष्टींचं, की महाराजांनी मला असं सांगितलं, महाराज मला भेटले, मला इकडेच भेटले, त्या तस्वीरीत भेटले, रस्त्यावर भेटले, असं काही नाही. महाराज सर्वांना भेटतात, सर्वच ठिकाणी महाराज आहेत, प्रत्येक ठिकाणी महाराज आहेत. तुम्ही सुद्धा महाराज आहात, मी सुद्धा महाराज, सर्व जळीस्थळी काष्टी पाषाणी महाराज आहेत. करेक्ट. तर तसं काही कोणी नसतं, विशेष कोणी नाही. तुमच्यामध्ये पण महाराज, तुमच्यामध्ये तुम्ही स्वतःला शोधलं की महाराज सापडणार तुमच्यामध्ये. प्रत्येकामध्ये महाराजांचं तत्व आहे, अंश आहे. कारण दत्ततत्व तुम्हाला मी सांगितलं, फक्त आपण आपल्याला ओळखत नाही. तुझं आहे तुझं पाशी, परी जागा चुकला असे. आपण जागा चुकतो आणि शोधत फिरतो. करेक्ट. बरोबर. म्हणजे आपण ते गाणं पण आहे जगदीश कडवांचं, काय, रावळी आणि मंदिरी, शोधसी मानवा, रावळी आणि मंदिरी, नांदतो हा देव हा तुझ्या अंतरी. मग परमेश्वर आतमध्ये असतो आणि शोधत फिरतो आपण गावभर. करेक्ट. ही श्रद्धेतून अंधश्रद्धा निर्माण होत जाते. दुसरं, भक्तीमध्ये देणं असतं, घेणं नसतं. आपण काय करतो भक्तीमध्ये? घेण्यासाठी जातो. मला हे नोकरी दे, मला बायको दे, मला नवरा दे,
मला मूल होऊ दे, नवऱ्याची दारू सुटू दे, नवऱ्याची दुसरी बाई ती सुटू दे, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे, सासूचं वाटोळ होऊ दे, येतात अशा बरोबर, दिराचं वाटोळ होऊ दे, नंदेचं लवकर ती जाऊ दे घरातून, असे अनेक लोक असतात, अपेक्षा असतात त्या घेऊन येतात मंदिरात आणि ते मागत असतात, मी तुला हे करीन, ते चढवीन, 1.25 किलो पेढे चढवीन, तुला हार चढवीन, तुला हे करीन ते. अरे तो त्या नारळ आणि हार आणि पेढ्यांसाठी भोकेलेला आहे का? करेक्ट करेक्ट. तोच निर्माता आहे. तर देण्या एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक भिकारी असतो आणि अतिशय म्हणजे भिकारी म्हणजे शेवटी त्यांनी कधी आयुष्यात कोणाला काही दिलेलं नसतं, फक्त मागणं. आणि तो रोज सकाळी भिक्षा मागायला जात असतो. तर तो त्या एक दिवशी भिक्षा मागायला निघतो, पहिली झोळी बघतो रिकामी असते, मग घरातूनच एक मूठभर पेक्षा जास्त तांदूळ त्या झोळीत टाकतो. तो घेतो झोळी. तो का टाकतो की मी जेव्हा एखाद्या पहिल्या ज्या घरी जाईन आणि मी त्याला भिक्षा मागेन तर तो माझ्या भिक्षा सहज झोळीत बघणारच टाकताना, कोणी दिलं आहे का, बरोबर. म्हणजे तो काय विचार करणार, ह्याच्या झोळीत अगोदर दिलेलं आहेत म्हणजे हा चांगला रेप्युटेड भिकारी आहे. ओके. हां, म्हणजे ह्याला दिलं म्हणजे ह्याला कोणीतरी अगोदर दिलेलं आहे, म्हणजे ह्याला सर्व लोक देतात तर मी पण दिलं पाहिजे. ओके. बरं, ही त्या भावना येणार, मग तो मला देईन. बरं, आणि लोकांना वाटणार नाही की हा माणसाला सर्व देत आहेत म्हणजे मी सपात्री दान पण करतोय, मग ही पण फिलिंग होणार. म्हणून तो अगोदर तांदूळ घेतो आणि मग तो निघतो. आणि त्याला असं असतं आणि निघतो, त्याला अशी अपेक्षा असते की एक दिवशी मी राजाच्याकडे जावं आणि काहीतरी मोठं मागून घ्यावं. आणि तो पुष्कळ प्रयत्न करतो, पण राजवाड्यात काय कोणी इंटरेस्ट मिळत नसते. राजा कशाला भिकाऱ्याला देणार, बरोबर. कारण राजासुद्धा तो कोणाला एंट्री देणार, त्याला काहीतरी फायदा असेल त्यालाच एंट्री देणार. त्याला कोणी काही नजराणा देणारा येणार असेल तर राजा त्याला बोलवणार. मागणाऱ्याला राजा कशाला बोलवतो आतमध्ये, देणार असेल तरी येणार. राजाचं तत्व असतं ते, त्याला काही कोणी एंट्री मिळत नसते. एके दिवशी असा तो भीक मागत चाललेला असतो आणि समोरून राजाचा रथ येताना दिसतो. ओके. त्याला खुश होतो की अरे आज काहीतरी आज आपण राजा इतके दिवस आपण प्रयत्न करत होतो, राजवाड्यात काही प्रवेश मिळाला नाही, आता राजा रथच येतोय, आता अडवायचं आणि राजाकडनं मागून घ्यायचं असं विचार करतो. काहीतरी मागायचं, काय मागायचं काय असं विचार करत असतो. तेवढा रथ समोरून थांबतो. ओके. त्यातून राजा उतरतो. राजा काय करतो, उतरल्यानंतर आपलं हे असतं त्याकडे अंतर मोठं वस्त्र असतं राजाचं, उपरणं, ते भिकारासमोर पसरवतो आणि सांगतो मला भिक्षा दे. ओके. हा एकदम दचकतो. आतापर्यंत ह्या भिकाऱ्यांनी सर्वांकडे मागितलेलं असतं आणि त्याच्याकडे कोणी आज मागतंय, ह्याला धक्का बसतो. त्याला सहनच होत नाही कल्पना की माझ्याकडे कोणीतरी मला मागतंय. बरोबर. आजपर्यंत त्यांनी स्वतः मागितलेलं असतं, आज त्याच्याकडे कोणी मागतं ही कल्पनाच त्याला होत नाही. काहीतरी दे म्हणतो राजा, म्हणतो काहीतरी तुझ्या झोळीत असेल ते मला दे. मग ह्यानी आजपर्यंत कधी कोणाला दिलेलं नसतं, फक्त घेतलेलं असतं. देण्याची सवयच नसते. बरं, देण्याची सवय. आता हा म्हणतो साला मीच ह्याला मागायला गेलो होतो आणि हाच मला मागतोय, आता माझा पोपट झाला इथे, तर मी कसं काय ह्याला मागणार, ह्याला मागायचं कसं मी आता. बरोबर. पण हा म्हणतो देच, काहीतरी देच. मग तो झोळीत हात घालतो, एक मूठ तांदूळ घेतो. आता ह्याला सवय नसती देण्याची, तर तो एवढं मूठ तांदूळ कशा द्यायचे राजाला, काय करणार. मग अर्धा म्हणतो राजा जे टाकायचे टाक. पर तो थोडी कमी करतो, चिमूटभर ठेवतो. देऊ की नको, कारण की त्यांची सवय नसते. बघा, देण्यासाठी सुद्धा तुम्हाला सवय लागते आणि ते भाव एक असला पाहिजे, सवय लागते ना. देण्याची सवय लागते, घेण्याची सवय असेल तर माणूस देऊ शकत. करेक्ट. तो नुसता घेत राहतो, माझ्या सवय नसते. मग शेवटी तो काय करतो, एक दाणा काढतो, कसं तरी रडत देऊ की नको, पण राजा मागतोच म्हणून एक दाणा झोळी टाकतो. राजा पटकन ते झोळीत दाणा घेतो, कापडा बांधतो, रथापासून निघून जातो. ओके. मग तो पुढे जातो, त्याला भरपूर झोळीभर लोक तांदूळ मिळतात, खूप तांदूळ मिळतात. पण हा उदासच असतो. ओके. आज मी एक दाणा माझा मी कोणातरी कमी झाला उदास असतो, दुःखी असतो. आणि घरी येतो, बायकोला सांगतो हे घे झोळी. बायको आज एवढंच तांदूळ मिळाले, भरपूर मिळाले की म्हणे तुम्ही उदास का तरी सुद्धा. काय सांगू तुला म्हणे, सांगा काय झालं म्हणे, काही पडले का तांदूळ. नाही म्हणे, एक दाणा कमी आहे म्हणे या तांदळामध्ये. ओके. का म्हणे, कुठे गेला तू. ती पण भिकारचीच बायको. ती म्हणते कुठे गेला. अरे म्हणतो राजा भीक मागितलं, राजाला मी दिला म्हणतो. आणि मी आजपर्यंत कोणाला दिलं नव्हतं, मला ती सवय नाही देण्याची, आणि आज आपल्या ह्या एवढा झोळीभर तांदळामध्ये एक दाणा कमी म्हणून माझी उदास आहे. ठीक आहे म्हणजे जाऊ दे, आता काही हरकत नाही. म्हणून तिथे झोळीतलं ताटामध्ये परातीमध्ये हे करते, उलटी करते असे ते निवडत बसते. तर निवडत तिला एक दाणा सोन्याचा दिसतो. ओके. एक सोनं. आणि मग त्याला लक्षात येतं की मी जेवढा एक दाणा त्याला दिला होता राजाला, तो एक दाणा मला सोन्याचाच मिळालेला आहे.
ओके. मग त्याला पश्चाताप होतो की मी जर मूठभर दाणे जर सोन्याचे तांदळा दिले असते तर आज मला मूठभर सोन्याचे मिळाले असते. आणि त्याला पश्चाताप होतो. मग त्याला सवय नसते देण्याची. करेक्ट करेक्ट. म्हणजे आपण त्या भिकाऱ्यासारखे असतो, त्या ठिकाणी जातो बरोबर, मंदिरात जातो आणि त्या ठिकाणी आपण देत नाही, मागत राहतो. असं आपली अवस्था होऊन जाते. म्हणजे द्यायची वेळ आली की द्यायची आपण हे करतो, तांदळाचा दाणा देतो. कचरतो तिथे. तसंच होतं. बरं, दुःखामध्ये असेल तोपर्यंत खूप काही गोष्टी आपण करतो. सुख आलं की लगेच घाबरून जातो. बरोबर. आपण ते विसरून जातो परमेश्वर कोण आहे आणि काय, सर्व गोष्टी विसरून जातो. बरं, म्हणजे जर तुम्ही जर परमेश्वराला दिलं तर तुम्हाला परमेश्वर तेवढं देणार आहे. मग परमेश्वर काय, तर सर्व जे हीन दीन दुःखी आहेत ते परमेश्वरच आहे. त्यांच्यासाठी तुम्ही उभं राहा मदतीला. परमेश्वर बघा तुमच्यासाठी मदतीला उभं राहतो. कुठल्या ना कुठल्या रूपाने तुम्हाला येऊन मदत करतो. बरोबर. तर आपण ते करत नाही. म्हणजे ती परिस्थिती आपली होऊन जाते की तो देत आलेला असतो आपल्यासमोर, पण तो आपण त्याला देत नाही, ओळखत नाही. भक्तीमध्ये देणं असतं, घेणं नसतं. बरोबर. अशीच एक छोटीशी अजून एक गोष्ट सांगतो. एक नाव चाललेली असते समुद्रातून आणि त्यात सर्व प्रकारचे धर्माचे लोक असतात. त्यात एक फकीरसुद्धा असतो आणि अशाच बोटीने प्रवास करायचा. सकाळी समुद्र किनारे येणार असतो, त्यांचा देश येणार असतो. ओके. मग सगळे आरामात आनंदात झोपलेले असतात. अचानक रात्री वादळ येतो, प्रचंड मोठं, लाटा उसळतात, प्रचंड तांडव सुरू होऊन जातो लाटांचा. आणि मग ते सर्व घाबरतात आणि आता वाटतं की आता आपण मरणार आहोत. कारण की आता तो प्रचंड लाटा आणि वादळ आणि ती नाव भटकते. ओके. कुठं जाते काहीच कळत नाही. तो म्हणतो आता सर्वांना, जो हे असतो कॅप्टन असतो, खलाशी सांगतो की आता तुम्ही सर्वांनी परमेश्वराचा धावा करा. आता आपण कुठं चाललो आहोत, काय चाललो माहीत नाही, आपण वाचू की नाही माहीत नाही. प्रत्येकजण मग गुडघ्यावर बसतो, परमेश्वर नामस्मरण करतो. परमेश्वर आम्हाला वाचव, किनारात आण, आम्ही तुला हे करू, आम्ही तुम्हाला ते करू, आम्ही अमुक करू तमुक करू. सर्वजण मोठमोठे नवस करतात. त्यात तो फकीर पण असतो. लोकांना अरे तू काहीतरी सांग परमेश्वर, तू परमेश्वराच्या जवळच आहेस. करेक्ट. तुझं लवकर ऐकेल. आम्ही तर लांबचे, आम्ही तर गृहस्थ आश्रमामधले लोक आहोत. तू तर वानप्रस्थ आश्रमामधला, तू माग, संन्यासी आहेस तू, माग, तुला पटकन महाराज म्हणजे देव तुझं ऐकेल. तो काहीच बोलत नाही, शांत असतो. म्हणजे कसं असतं की राजाकडचा जर नातेवाईक असेल तर ते जर राजा पटकन ऐकतो, तसंच त्यांना वाटतं की हा फकीर आहे तर परमेश्वरच ऐकेल. हा काहीच बोलत नाही, शांत बसून राहतो. लोकांना काय माणूस आहे, तुला एवढं पण कळत नाही, आपण संकटात आहोत, मागतो, आम्ही पण मागतो, सर्वजण मागतात. थोड्या वेळाने काय होतं, हवा शांत होते आणि लाटा शांत होतात. तर फकीर थोडं ओरडतो, बघा आता हलू नका, बघा समोर किनारा दिसतोय, आपण आता पोचणार आहोत. पण कोणीही काही मागण्याच्या अगोदर काही मागू नका, वचन देऊ नका परमेश्वराला, कारण समोर किनारा दिसतोय. हे बघितलं लगेच बघतात लोकांना, पटकन उठतात आणि प्रत्येकजण आपल्या बॅगा सांभाळायला लागतो, पॅक करायला लागतो. किनारा जवळ आलेला असतो. म्हणजे किनारा जवळ आलं लगेच सर्व काय होतं, लोक प्रार्थना विसरून जातात. करेक्ट. बरं, प्रार्थना इतक्या वेळ ते गुडघ्या बसून परमेश्वर प्रार्थना आम्हाला वाचव धावा करत असतात. आणि जसा किनारा येतो प्रत्येकाचं लक्ष परमेश्वराकडून दूर होतं, त्याच्या भक्तीवरून दूर होतं आणि सर्व आपल्या सामानाकडे लागतं आणि सामान आणि किनाऱ्याकडे लागतं. करेक्ट. बरं, तर ही जी भक्ती आहे ना, ती भक्ती फक्त आपण निष्कामपणे, निर्विकारपणे केली पाहिजे. बरोबर. कुठल्याही अपेक्षा रहित जेव्हा तुम्ही भक्ती कराल त्यावेळी तो परमेश्वर तुमच्या अपेक्षा पलीकडे, समर्थ तुम्हाला अपेक्षाच्या पलीकडे देतील, बियॉन्ड द लिमिट तुम्हाला. करेक्ट. आणि तुमचं सर्व मनोकामना पूर्ण होतात. बरोबर. फक्त तुमची श्रद्धा तिथे आढळ पाहिजे की मी महाराजांना मागितलंय ना तर मला मिळणार आहे. करेक्ट. पण मिळणार कुठून आकाशात पडणार नाही, त्यासाठी मला प्रयत्न करायचे, बरोबर, कष्ट करायचे आहेत आणि ते केले पाहिजेत. बरोबर, प्रयत्न केले पाहिजे तरच ते तुम्हाला देणार आहेत. तुम्हाला ते काय करणार आहेत, बोट पकडून त्या रस्त्यावर नेणार आहेत. चालायचं काम तुमचं आहे. बरोबर. पण आम्ही काय म्हणतो, घास अन्न पण द्या, चावून सुद्धा आम्हाला द्या, मग आम्ही फक्त गिळतो. गिळल्यानंतर पचवा पण तुम्हीच. करेक्ट. पचवा पण तुम्हीच असं आपण म्हणतो. बरोबर. तसं नाही होत ना. ते फक्त तुम्हाला मार्ग दाखवतील, रस्ता दाखवतील, तिथून चालायचं, पुढे जायचं तुमचं आहे. तुमची श्रद्धा ती डगमा, महाराज माझ्यासोबत आहे, माझं चांगलंच होणार आहे, जेव्हा ह्या भावना असतात तेव्हा तुमचं यश नक्की मिळतं. बरोबर. बरोबर. खूप छान दादा, खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन केलात आणि मला खात्री आहे भरपूर म्हणजे सगळ्या लोकांना हे आवडलंही असेल. कारण कसं आहे, अंधश्रद्धा ही अशी गोष्ट आहे ना, भरपूर जण त्या गोष्टीमध्ये फसलेत आता आणि त्या लोकांना तिथून बाहेर पडणं पण मुश्किल झालं आहे. त्या लोकांना पहिली गोष्ट ते माहितीच नाही की ते अंधश्रद्धेमध्ये आहेत. म्हणून तुम्ही आता जसं म्हणालात की भक्ती ही
काही मागण्याचं सोडून नुसतं तुम्ही एक भक्ती चांगल्या भावाने करा. हां, प्रेमाने केली पाहिजे. प्रेमाने. माझी आई आहे, माझा बाप आहे, हो. श्रद्धा ती हां. असते. आणि त्यांच्याशी भांडा तुम्ही, हां, मागा, बरोबर. हट्ट करा. लोकांना देवाजवळ काय हट्ट करायचं? अरे ते आई बाप आहे माझे, तुम्ही मागणार, हट्ट करणार, करेक्ट. तुम्ही सांगा त्यांना, ते तुम्हाला मार्ग दाखवतील, तुम्ही त्यावर काम करायचं. बरोबर, आई वडील, भाऊ बहीण, मित्र मैत्रिणी सर्व त्यांना मानायचं, म्हणजे तुमचं सर्व संकट दूर होतात. बरोबर बरोबर. तर खूप धन्यवाद दादा, तुम्ही आलात, तुमचा इतका चांगला एक्सपिरियन्स शेअर केलात. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व डिटेल मेन्शन आहे. आपण इथे पॉडकास्टवरती तुमचेही स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स शेअर करू. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जय.